मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. भाषेमध्ये मुख्य मधुर दिव्य असलेली भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा. प्राचीन भारतीय संस्कृती ही याच भाषेवर अवलंबून आहे. सर्व भाषाची जननी असलेल्या ही भाषा म्हणजेच सर्व भाषांचे मूळ आहे. तसेच सर्व शास्त्रांचे देखील मूळ आहे. अध्यात्मातमध्येही ही भाषा वापरली जाते. त्यामुळे भारतामध्ये त्याशिवाय परदेशामध्ये सुद्धा या भाषेचा वापर केला जातो. नमस्कार, मी ओंकार गावकर कोकण नावच्या 10वी पायरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमाचा विषय हा तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. तो विषय म्हणजे संस्कृत. आज आपल्याबरोबर संस्कृत या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मंदार देऊस्कर सर आपल्यासोबत आहेत. मंदार देऊस्कर सरांचे शिक्षण हे BA-BEd असून 2008 पासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध प्रशिक्षणामध्ये ते सहभाग घेतात. तर संस्कृत भाषेसाठी देखील त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. संस्कृतमध्ये संभाषण वर्ग त्यांनी चालवले आहेत. तर संस्कृत भाषेसाठी प्रसार व संभाषणासाठी ते मार्गदर्शन देखील करतात. नमस्कार सर, मी कोकण नावच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण संस्कृत भाषेवर 10वी साठी खास करून संस्कृत भाषेवर आपण चर्चा करणार आहोत. तुमचं मार्गदर्शन आपल्या कोकण नावच्या मुलांना मिळणार आहे. सर, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारतो की आता मराठी, हिंदी या सर्व भाषांसोबतच संस्कृत भाषेचा देखील पेपर पॅटर्न जो आहे तो बदलणार आहे. आता प्रश्नपत्रिका नाही तर कृतीपत्रिका मुलांसमोर येणार आहे. तर या बदलाबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे? वस्तुतः भाषेमध्ये कृतीपत्रिकेचा अवलंब करण्यात आला आणि मी आता शिकवायला सुरुवात केल्यापासून 2008 सालापासून माझ्यासाठी एक अतिशय आनंददायक मला ही गोष्ट वाटते की संस्कृतलाही त्यांनी कृतीपत्रिकेचा अवलंब केला. कृतीपत्रिका ही कशासाठी? तर कृतीपत्रिका हे मुळात घोका आणि ओका ही जी एक परंपरागत पद्धत होती. मुलं गाईड घ्यायची, गाईड मधलं सहशास तसं पाठ करायची आणि ते प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचे. ही पद्धत त्याला काय वाटतं हा जो मुद्दा होता हा बाजूला पडायला लागला. गाईड मध्ये काय दिलं हेच मुलं लिहायची आणि म्हणून मग कृतीपत्रिकेचा अवलंब करण्यात आला. आणि संस्कृतसाठी तो कृतीपत्रिकेचा अवलंब हा त्या संस्कृत भाषेसाठी विद्यार्थ्यांना ती भाषा येण्यासाठी फार उपयुक्त आहे. बऱ्याचदा काय व्हायचं की 8वी, 9वी आणि 10वी विद्यार्थी संस्कृत घ्यायचा आणि 10वी पास झाल्यावर त्याला 100 मार्क पडलेले असायचे, 99 मार्क असायचे, 98 मार्क असायचे. मग तुला संस्कृत बोलता येतं का? तर विद्यार्थी नाही म्हणून सांगायचा. आणि म्हणूनच मग शासनाने किंवा या शिक्षण तज्ञांनी सर्वच भाषेबरोबर संस्कृतमध्येही कृतीपत्रिकेचा अवलंब केला. विद्यार्थ्यांना भाषा शिकण्यासाठी कृतीपत्रिका ही अतिशय उपयुक्त आहे असं मला या ठिकाणी वाटतं पहिल्यांदा आणि ती फार भाषेला उपयुक्त ठरत. नक्कीच सर, ही भाषेला जरी पोषण देणारी असली, भाषा वाढवणारी जरी असली तरी संस्कृतमध्ये स्कोरिंग विषय, संस्कृत म्हणजे स्कोरिंग विषय हा प्रत्येक मुलाचा समत आहे. तर अजूनही संस्कृत स्कोरिंग विषय आहे का? तुमचं नक्की काय मत आहे? संस्कृत हा पूर्वीही स्कोरिंग होता, कृतीपत्रिकेमुळेही स्कोरिंग आहे. फक्त एक बऱ्याचदा असं मुलांना वाटत असतं की संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणं ते मात्र आता थोडंसं सोपं राहिलेलं नाहीये. पण या सगळ्या कृतीपत्रिकेचा मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की एक 80 पैकी 75 मार्क, 80 पैकी 76 किंवा 80 पैकी 77 हे मार्क मिळवणं सोपं आहे. म्हणजे 100 पैकी आपण त्याला 95, 96, 97 मार्क म्हणू शकतो. त्याला काही एक दिव्य किंवा अलौकिक बुद्धिमत्ता पाहिजे असं नाहीये. ज्याला आपण सर्वसामान्य विद्यार्थी म्हणतो हा विद्यार्थी या कृतीपत्रिकेच्या सहाय्याने एक चाकोरीबद्ध सूत्रबद्ध पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच तो 95 मार्कांपर्यंत मिळवू शकतो. पण 100 मार्क मिळवणे हे कठीण आहे, अशक्य नाही. 100 मार्क हे आजही मिळतात, फक्त ते प्रमाण थोडं कमी होईल. पूर्वी सहज 10 मुलांना 100 मार्क मिळत असतील तर आज तिथे कस लागणार. ते 100 मार्क मिळवणं म्हणजे तेवढं त्या विद्यार्थ्याला ती भाषा आली पाहिजे. पूर्वी असं होतं भाषांतर पद्धतीमध्ये की विद्यार्थ्याला काही नाही आलं तरी गाईडवरनं तो पाठ करायचा आणि 100 मार्क मिळवायचा. आज तसं नाही होणार. जर त्याला 100 मार्क पडत असतील तर त्याला त्या 100 मार्कांचंच येत असणार. हा या कृतीपत्रिकेतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पण 100 मार्क यासाठी कस आहे, पण ते अशक्य नाही. पण 95 मार्क हा विद्यार्थी सहज मिळवू शकतो. 95 ते 97 मार्क त्या पुढचे जे 3 मार्क आहेत यासाठी त्याची बुद्धी नियमित करणारा प्रयत्न या सगळे मुद्दे तिथे लागू होतील.
सर तुम्ही असं म्हणताय की हा जो प्रश्नपत्रिकेमध्ये बदल झाला आणि आता कृतीपत्रिका मुलांसमोर येणार आहे आणि त्यामुळे मुलं संस्कृत बोलायला शिकू शकतात का, संस्कृत मध्ये ते चर्चा करू शकतात का मित्रांशी? खरं आता झालेलं असं आहे की मुळात 10वीला कृतीपत्रिका आली, डायरेक्ट 9वीला आली, 10वीला आली. पण वस्तुतः ही कृतीपत्रिका जेव्हा आपण 8वीत संस्कृत शिकतो तेव्हा जर कृतीपत्रिका आली असती तर विद्यार्थ्यांना 8वी 9वीचा सराव झाला असता. आज बहुसंख्य विद्यार्थ्यांना 9वी मध्ये उशिरा कृतीपत्रिका लागू करण्यात आली आणि सिलेबस जो आहे, पाठ्यक्रम जो आपण म्हणतो, ही रचना त्या कृतीपत्रिकेला अनुसरून नाहीये थोडीशी. त्यामुळे थोडंसं परीक्षा पद्धतीला ती लागू केल्यामुळे त्यावर प्रश्न तयार करण्यात येते. पण तरी विद्यार्थी जे पूर्वीची तुलना केली तर या पूर्वीच्या तुलनेपेक्षा विद्यार्थी हे संस्कृत मधनं थोड्याफार प्रमाणात बोलू शकतात. पण आता हळूहळू 8वी आणि 9वी दोन्ही बदलतोय अभ्यासक्रम. या कृतीपत्रिकेनुसार ते हळूहळू नक्कीच विद्यार्थी बोलतील. पण या वर्षीची जे 10वीची मुलं आहेत त्यांच्याकडनं तेवढी अपेक्षा धरणं कठीण आहे. पण त्यांना संस्कृत बोललेलं कळू शकतं, ते थोडीशी 5-6 वाक्य स्वतःचं मत मांडू शकतात आणि नक्कीच तो कृतीपत्रिकेतनं फायदा जाणवतो. फक्त अभ्यासक्रम तसा हवा होता, पण तो अभ्यासक्रम भाषांतरासाठी, मराठी उत्तरांसाठी तयार केला गेला होता पाठ्यक्रम. आता मात्र तो विद्यार्थी हळूहळू त्यामध्ये विकसित होऊ शकतात आणि नक्कीच त्याला संस्कृत भाषा येऊ शकते असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे सर म्हणतात की नक्कीच मुलं आपली मत किंवा आपली जे समोरचा माणूस बोलतोय संस्कृतमध्ये ते समजू शकतात आणि ही होणारी मोठी क्रांती आहे या बदलामुळे. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे कृतीपत्रिका झालंय त्यामुळे मोठा फायदा होणार आहे मुलांना. सर मग या कृतीपत्रिका म्हणजे नेमकं काय आहे? कृतीपत्रिका मुळात प्रश्नपत्रिका असा शब्द असायचा की तिथे प्रश्न विचारले जायचे आणि मुलं चाकोरी पद्धतीने उत्तर द्यायची. आता तसं नाहीये. मुलांसमोर परिच्छेद दिला जातो आणि मुलांना वेगवेगळ्या कृती करायला सांगितल्या जातात की यातले विशेषण ओळखा, या वाक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे विधान बरोबर आहे की चूक आहे, यासाठी तुम्ही काय करू शकता, अशी घटना घडली तर या प्रसंगी काय करू शकता. म्हणजे तुम्ही आधी अभ्यास करून काय गेलेला आहात, आधी तुम्ही पहिलीपासून काय शिकलेला आहात, या सगळ्याचा उपयोग या कृती करताना होतो. पूर्वी तो व्हायचा नाही. पूर्वी सरळ मुलं गाईड मधूनच उत्तर लिहायची. आता मात्र तसं नाहीये. या कृतीपत्रिकेमध्ये त्याला एक स्वतःचं मत मांडायला स्थान मिळतं. परिणामी त्याला एक ते आनंददायी आहे. जो एक परीक्षेचा दबाव होता, त्याच्या मनावर ताण असायचा की मी आता काय करू, तर तो ताण नाहीये तिथे. अगदी विद्यार्थी सहज जाऊन परीक्षेला बसला तरी समोरच उतारा असल्यामुळे तो त्याने वाचला नाही 1-2 वेळा तर तो स्वतःच तिथे लिहू शकतो. म्हणजे तणावमुक्त परीक्षेकडे कुठेतरी वाटचाल चाललेली आहे आणि त्या दृष्टीनं कृतीपत्रिका ही सगळ्यात जास्ती उपयुक्त ठरते असं मला ते वाटायला लागलंय. नक्कीच सर. म्हणजे आता तणावमुक्त परीक्षा होईल असं तुमचं मत आहे. पण कोणताही बदल होतो तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर सराउंडिंग सुद्धा बदलावं लागतं. म्हणजे नक्की कोणत्या प्रकारे मुलांमध्ये बदल घडून आला पाहिजे आणि शिक्षकांमध्ये देखील कोणत्या प्रकारे त्यांचा पवित्रा बदलणार आहे? मुळात संस्कृतच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर वर्गामध्ये संस्कृत बोलण्यावरती थोडाफार भर दिला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ भाषांतर पद्धतीमध्ये अडकून राहून चालणार नाही. कारण हे आता यावर्षी असलेले जे 10वीचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना 8वीची परीक्षा पद्धत ही माझ्या माहितीप्रमाणे मराठीतनं भाषांतराची होती. 9वी मध्येही काही प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची पद्धत ही अजूनही मराठी भाषांतरावरच अवलंबून राहत होती. तर त्या चाकोरीतनं कुठेतरी बाहेर आले पाहिजे. नवनीत वापरणं किंवा अन्य काही वापरणं म्हणजे सर्वस्व हे बाहेर आलं पाहिजे आणि तिथे प्रत्येक ओळीवरती मला काय वाटतं, मी काय करू शकतो, धडा मी कसा वाचला पाहिजे, यावरती सगळा हा भर दिला गेला पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. की चाकोरी पद्धत जी आहे ही सोडली पाहिजे. पण एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की मुळात ही कृतीपत्रिका मराठी, हिंदीसाठी सगळ्याच भाषेसाठी लागू केल्यामुळे मुलांमध्ये तो हळूहळू दृष्टिकोन येऊ लागलेला आहे की आपण नेमका अभ्यास कसा करायचा. कारण मराठी आणि संस्कृत मध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, अभ्यास पद्धतीमध्ये साम्य आहे. त्यामुळे केवळ मराठीला कृतीपत्रिका लागू केली किंवा केवळ संस्कृतला केली असं या सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये केलेलं नाहीये. फार चांगली गोष्ट केली की मुळात मुलं ही इंग्रजीमध्ये ही कृतीपत्रिका आहेच, ऍक्टिव्हिटी बेसवर आपण ज्याला म्हणतो लर्निंग, त्या 5वी-पासनं 1ली-पासनं मुलं शिकत आहेत. त्यामुळे मुलांना ती सवय आहे. तोच दृष्टिकोन त्यांनी संस्कृतमध्ये आणला पाहिजे. दृष्टिकोन हा मी शब्द मुद्दाम वापरतो
पण दृष्टिकोन आणला की त्याला मराठी पण जमणार, संस्कृत पण जमणार. तो बदल त्याला जसा मराठीत करणार तसा त्याने तो संस्कृतमध्ये केला पाहिजे. नेमक्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की हा जो बदल आहे त्यामुळे मुलांना नक्कीच त्या बदलाचा फायदा होणार आहे. पण आपण या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे नक्कीच पुन्हा वळूया, पुढे वळणार आहोत. पण मी तुम्हाला थोडक्यात विचारतो की हा जो बदल होणार आहे मुलांमध्ये, की मुलं संस्कृत बोलू शकतील, संस्कृतमध्ये समोरचा आपल्याशी काय बोलतोय ते त्यांना समजू शकेल. मग नक्की या कृतीपत्रिकेमध्ये असं काय बदलणार आहे की ज्यामुळे, अगदी थोडक्यात सांगा सर, नक्की काय बदलणार आहे या कृतीपत्रिकेमध्ये? मुळात संस्कृतची प्रश्नपत्रिका, पूर्वी म्हणजे याला प्रश्नपत्रिका शब्द थोडा चुकीचा ठरतो, याला कृतीपत्रिका असा आता शब्द आहे. प्रश्नपत्रिका शब्द हा बाजूला झालाय. पण पूर्वी चर्चा अशी असायची की इंग्रजीची जी कृतीपत्रिका आहे इंग्रजीमधनं प्रश्न, मराठीतले उत्तर मराठीमधनं प्रश्न असायचे. संस्कृतला सगळ्यात महत्वाचा भाग हा संस्कृतमधनं प्रश्न आहे. तिथे सगळ्या सूचना या संस्कृतमधनं आहे, म्हणजे त्याचं संस्कृत समजायला सुरुवात झाली. भाषा बोलणं थोडं कठीण असतं कारण आपली मातृभाषा मराठी असते, त्यामुळे बऱ्याचदा संस्कृतचं स्थान हे अभ्यासक्रमात द्वितीय भाषेमध्ये आहे. त्यामुळे मुलं एकाएकी संस्कृत बोलणं हे 10वीला अपेक्षित नाहीये. पण मुळात त्याला संस्कृत कळायला लागतं. तो सूचना वाचतो आणि त्या सूचनेप्रमाणे कृती करायला लागतो, याचा अर्थ त्याला ते आकलन व्हायला. कृती पत्रिकेमुळे टफनेस वाढलाय का पेपरचा? टफनेस असं म्हणू शकत नाही, त्याला कस लागते, बुद्धीची कस ज्याला आपण म्हणतो, हे तिथे सुरू होते. पण त्याला एक चांगली गोष्ट आहे की काही मुलं अशी असतात की ती चाकोरी बाह्य विचार करत असतात आणि ती पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पद्धतीमध्ये टिकायची नाही. कारण परिच्छेद दिला जायचा आणि असं सांगितलं जायचं की या परिच्छेदाचंच भाषांतर. मग त्या मुलाला घरनं तेच करून यावं लागायचं, किंवा याच उत्तर, या श्लोकाचं काय म्हणणं आहे, या श्लोकाचं भाषांतर तुला काय वाटतं, याला महत्व नाहीये. आज जे आपण चाकोरी बाह्य जी काही मुलं आहेत की ज्यांना असं आवडत नाही, हेच मी पाठ करून हेच लिहा, मला हे पटत नाहीये, तर त्या मुलांसाठी कृतीपत्रिका उपयुक्त आहे. पण कस हा लागतो बुद्धीचा, शेवट तिथे प्रयत्नही लागणार आहे आणि ते फार करणं आवश्यक आहे. त्याशिवाय या कृतीपत्रिकेतला महत्वाचा भाग काहीच नाही केलं आणि परीक्षेला गेला तर तसं चालत नाही. भाषा एवढ्यासाठी येते की सगळे प्रश्न हे संस्कृत मधनं आहे आणि जास्तीत जास्त संस्कृत लेखन आहे. त्यामुळे मी असं म्हणतो की तिथे संस्कृत भाषा येऊ लागते. त्याला बाहेर गेल्यावर कुठे संस्कृत कानावर पडलं तर तो अर्थ तरी सांगू शकतो, हे तिथे एक जाणवायला लागलेलं आहे. सर, आपला कार्यक्रम आहे तो प्रत्येक लेवलच्या मुलासाठी आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की उच्च पातळीची जी मुलं आहेत ती या पेपर पॅटर्नशी म्हणजे डील करू शकतील किंवा याच्याशी सामावून घेऊ शकतील. पण ज्यावेळी जी कमी पातळीची थोडी मुलं आहेत किंवा ज्यांची जे आपला स्वतःचा वेगळा विचार करू शकत नाही मराठी भाषेत, त्यांचा नक्की कसा कस लागणार आहे आणि त्यांना कोणत्या दिशेने तयारी केली पाहिजे? मुळात मराठीला जेवढा कस लागतो तेवढा संस्कृतला लागणार नाही. याचं कारण असं आहे की ही भाषा बोली भाषा नाहीये हे गृहीत धरून अभ्यासक्रम केलेला आहे. साहजिकच त्यातले जे धडे आहेत, या सर्व धड्यांमधले कथानक जर तुम्ही बघितलं तर काही कथानक लहानपणी ऐकलेली असतात, अशा प्रकारची ती कथानक आहेत. त्याच्यात फार मोठे मराठीला एखाद्या विचारवंताचा जसा लेख असतो तसा संस्कृतला दिला जात नाही, कारण त्याला ते संस्कृत मधनं कळलं पाहिजे. आणि म्हणून मग मी असं म्हणतो की मुळात एखादा हुशार आणि एखादा ढ हा प्रकार या भाषेच्या बाबतीत कुठेच पडत नाहीये. अतिशय साधे साधे प्रश्न तिथे विचारले जातात आणि फक्त तिथे एक भाग आहे की मनाची एकाग्रता. तिथे मन एकाग्र करून जर एखाद्याने लिहायचं ठरवलं तर तो लिहू शकतो, कारण तिथे भाषा द्वितीय भाषा आहे, बोली भाषा नाही आहे, हे सगळं गृहीत धरलेलं आहे. पुस्तक तयार करताना, पेपर काढताना या सगळ्या ठिकाणी त्या मुलाला हे संस्कृत वाक्य विचारलं जातं आणि त्याबद्दलचं तुझं मत लिहा. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी लिहू शकतो, फक्त त्याला एक जाणीव निर्माण झाली पाहिजे. आणि ते मत मातृभाषेतनं लिहायचं आहे. स्वतः स्वमत असं टोटल 4 मार्कांसाठी आहे, ज्याला आपण उपयोजनात्मक लेखन म्हणतो. मला काय वाटतं, त्याचा उपयोग का, ते मराठीतनं आहे. आणि त्यामुळे मुळात ते वाक्य संस्कृत मधनं विचारतात, तुम्ही लिहायचंय मराठीतनं, आणि त्यामुळे सोपं विचारतात. मराठीमध्ये जे विचारलं जातं ते त्यांच्या बोलीभाषा गृहीत धरून विचारलं जातं. संस्कृत ही बोलीभाषा नाहीये आणि त्या विद्यार्थ्यांची द्वितीय भाषा आहे. ती द्वितीय भाषा याचा अर्थ त्याला त्या धड्यातलं सारांश कळला की झालं, त्याला अगदी वैचारिक लेखन करणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे इथे सर्वसामान्य मुलगा सुद्धा हा या कृतीपत्रिकेमध्ये लिहू शकतो, फक्त ती जाणीव निर्माण झाली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ती जाणीव निर्माण करण्याचं काम हे कुठेतरी शिक्षकांचं असतं.
वर्गातील चर्चा. आणि सर याच्यात वाचन किती महत्वाचं आहे आणि कुठल्या भाषेत वाचन पाहिजे, मराठी की संस्कृत? वाचन हा या सगळ्या भाषेचा गाभा आहे. मी थोडस गद्य भाग किंवा त्याकडे येईन, पण सिलेबस म्हणून जर बघितला तर फक्त 9 गद्य आहे, 6 पद्य आहे. सर म्हणजे पाठाव्यतिरिक्त वाचन असं जर आपण विचार केला तर पाठाव्यतिरिक्त संस्कृत वाचन जरी नाही झालं तरी चालू शकतं. अर्थात भाषा येण्यासाठी इथे येऊन असं सांगणं चुकीचं असतं. कोणत्याही भाषेला अवांतर वाचन जेवढं असेल तेवढा मुलगा अधिक डेव्हलप होतो. पण 10वी अशी पायरी आहे की त्याच्यासमोर फक्त संस्कृत अभ्यास असं नाहीये. त्याच्यासमोर विज्ञान सारखा काही वेळा कठीण विषय असतो, एखाद्याला गणित कठीण विषय असतो. हे सगळे 6 विषय सांभाळायचे असतात. पुन्हा कालावधी तुलनेनं कमी असतो. त्यामुळे त्यावेळेस मग अवांतर वाचनाला मी 10वीत सुरुवात करणार हे अपेक्षित नाही. माझ्याकडे 8वीतला विद्यार्थी आला तर मी त्याला नक्की सांगेन की तू अवांतर आता सुरू कर. पण 10वीला ज्याच्याकडे वेळ उपलब्ध आहे की माझा सगळा अभ्यास होतोय तर त्याने आठवड्यातनं एखादा दिवस अवांतर वाचनाला द्यायला हरकत नाही. त्याचा तोटा कधीच होत नाही, कारण मुळात जे आपण ज्ञान घेतो त्याचा कधीच तोटा होत नाही. तसा अवांतर वाचनाचा तोटा होणार नाही. पण एखाद्या विद्यार्थ्याला ते शक्य नाही झालं तर त्याला पेपरला जमणारच नाही का? तर तसंही नाहीये. अपेक्षित 10वीसाठी एवढं आहे की किमान त्याने टेक्स्ट हे वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी फार कमी सिलेबस दिला त्याला आणि ते प्रकट वाचन, मोठ्याने वाचन हे अपेक्षित आहे संस्कृतच्या बाबतीत. आणि संस्कृतला तेच धडे वाचणं म्हणून त्यांनी अनसीन उतारे ठेवलेले नाहीये. पाठ्येतर उतारे असं आपण ज्याला म्हणतो की त्यावरती प्रश्न इंग्रजीला असतात, ते बाहेरील एखादा उतारा येतो आणि त्या उतार्यावरचे प्रश्न मुलांना विचारलेले असतात. त्याचं बाह्य वाचनाचा तिथे कस लागतो. संस्कृतला ते ठेवलेलं नाहीये. ते पाठ्यपुस्तकातीलच उतारे विचारतात, पाठ्यपुस्तकातीलच श्लोक विचारतात. त्यामुळे ते पहिलं वाचावं आणि मग शेवट ज्ञान हा एक उद्देश आहे म्हणून अवांतर वाचन चालेल. पण 10वीला राहिलं एखाद्याचं तरीही चालू शकतं. म्हणजे सर पहिला जो पेपर पॅटर्न होता त्यामध्ये प्रत्येक श्लोक आहे त्याचा वेगळा विचार करण्याची गरज नव्हती, पण आता प्रत्येक श्लोक किंवा प्रत्येक शब्द आहे त्याचा वेगळा विचार करावा लागेल मुलाला. त्यामुळे नक्कीच मुलाचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच होतो. आणि विद्यार्थ्याने जे आजूबाजूला पाहिलेलं आहे त्याचा संबंध तो त्या धड्याशी जोडतो आणि तो फार आवश्यक आहे. म्हणजे कधीतरी आपण दरवेळी मुलं काही संस्कृत श्लोक जुने वाचलेले असतात असं नाही हो, पण तो 9वीला कुठेतरी बाबा आमटेंचा धडा वाचलेला असतो. मग त्याला तिथे सत्पुरुष म्हणजे काय कळलेलं असतं आणि संस्कृतमध्ये कुठेतरी सत्पुरुषाचा श्लोक येतो. मग त्याला सत्पुरुष म्हणजे काय हे माहिती असतं आणि हा श्लोक वाचल्यानंतर या श्लोकात ज्या कसोट्या सांगितल्या त्या त्यांना लागू होतात. म्हणजे ही जी तुलना आहे समाजाशी जीवनाशी जी आपण तुलना करतो ही तुलना त्याला इथे फार उपयुक्त होते. म्हणून कृतीपत्रिका, पूर्वी ती संधीच नव्हती. हा श्लोक या श्लोकाचं भाषांतर सांगणार, आता तसं नाहीये. हा श्लोक तुला कुठे जाणवतो जीवनात, ह्या श्लोकात असं म्हटले तर कुठे आहे. तसंच धड्याचं आहे, ह्या धड्यात काय सांगितलं, हा धडा का दिला, मग तुला खरंच वाटतं का आपल्याला रोजच्या जीवनात हे उपयुक्त आहे का. तर तो कस जो आहे तो इथे लागतो आणि म्हणून वाटतं की दैनंदिन जीवनाशी कृतीपत्रिका ही निगडीत आहे. सगळा अभ्यासक्रम जीवनाशी जोडला जातो म्हणून हे फार उपयुक्त ठरतं. सर मी तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न थोडा फिरवून विचारतो की तुम्ही म्हणताय की यामुळे भाषेची वृद्धी होईल, मुलांचा व्यक्तिमत्व विकास होईल, पण या जरी गोष्टी बाजूला ठेवल्या तरी मुलांच्या गुणांमध्ये वाढ होईल का? हा, नक्की गुणांमध्ये वाढ होणारच आहे. माझं तर स्पष्टच म्हणणं असं आहे की एखादा विद्यार्थी परीक्षेला गेला की ठराविक मार्ग हे त्याला मिळणारच आहे. पण ठराविक अभ्यास हा करायलाच लागतो. जसं अपठित भाषांतर आहे ते विद्यार्थ्यांना करावंच लागतं की तिथे असं होत नाही की डायरेक्ट गेला आणि मुलाला लिहिलं. बाकी गद्य उतारे आहे, तिथे विद्यार्थी जातो, ऐनवेळी प्रश्न वेगवेगळे येतात. पूर्वी आम्ही असं म्हणायचो वर्गामध्ये हे शिकवल्यानंतर की हेच येणार, हाच उतारा, हा धड्याचं यातील हे उतारे विचारणार. आता तसं होत नाहीये. आता आम्ही मुलांना कडनं वेगवेगळे प्रश्न सोडवून घेतो, पण हेच येईल असं सांगता येत नाही. पूर्वी धड्यांमधलेच उतारे यायचे आणि त्याच भाषांतर लिहायचं. आता उतारा धडा पाठ्यपुस्तकातील येतो, पण त्या खालचा प्रश्न काय येईल तर ते सांगता येत नाही. त्यामुळे मुलांना पाठांतर पद्धत नाहीये. मुलांना हे कृती सोडवायची कशी, म्हणजे ज्याला आपण कौशल्य म्हणतो, हे कौशल्य वर्गामध्ये दिलं गेलं पाहिजे. म्हणजे विशेषण शोधायची कशी हे सांगता आलं पाहिजे. पूर्वी काय व्हायचं की तोच उतारा आला मुलं तेच लिहायचे. आता नाही, आता ते कोणताही उतारा येईल, कोणतेही विशेषण शोधायला सांगतील ते. मग ते विशेषण शोधायचं कसं हे कौशल्य झालं. आणि त्यामुळे या सगळ्या कृतीपत्रिकेमध्ये कौशल्यांचा विकास वर्गामध्ये होणार. बहुसंख्य मुलांची अपेक्षा अशी असते
की आता आम्ही शाळेमध्ये जातोय किंवा आम्ही क्लासला जातो आणि मला हे येणार आपोआप, तर त्यांनी ते कौशल्य विकसित करण्यावर भर द्यायचा आहे की हा प्रश्न मी कसे सोडवायचे यावर भर द्या. हा प्रश्न काय गाईड मध्ये उत्तर आहे, तोच प्रश्न कधी येईल याची गॅरंटी आपल्याला देता येत नाहीये कृतीपत्रिकेमध्ये. त्यामुळे कौशल्यावर, ज्याला आपण टेक्निक म्हणतो, तंत्र म्हणतो, हे तंत्र फार आवश्यक आहे. दरवेळी हाच प्रश्न येणार असं होत नाही. म्हणून कौशल्य जर विद्यार्थ्याचं विकसित झालं तर त्याला आदल्या दिवशी अभ्यास करण्याचीच गरज पडणार नाही, एवढी अवस्था येते. म्हणजे मी उदाहरणासाठी विशेषण हा मुद्दा घेतला. त्याला विशेषण शोधायचं कसं हे ज्या विद्यार्थ्याला कळलं त्याला मग गरजच नाही. नाहीतर मग काही विद्यार्थी काय करतात, उदाहरणासाठी पहिला धडा आहे, अनंत भट्टाचा करता आहे, मग त्याची विशेषणं पाठ करतात मुलं. ही 8-10 विशेषणं या धड्यामध्ये आहे, मग ती पाठ करतात आणि ऐनवेळी तो मग आठवायला लागतो, म्हणजे पाठांतरावर तो भर देतो. आता तसं नाहीये. त्याला वर्गात एवढंच शिकवायचं की विशेषण कसं शोधायचं, ते एकदा त्याला शिकला म्हणून 9वी पासून जे काही कौशल्य त्याने, म्हणजे याच्यात पूर्वज्ञानाचा फार उपयोग 10वीच्या सगळ्या कृतीपत्रिकेमध्ये होतो असं मला वाटतं संस्कृतच्या बाबतीमध्ये. आणि 10वीचे जे काही कौशल्य आहे त्याचा म्हणजे सर हा विषय थोडा गणितासारखा बनतोय की आपल्याला सूत्र माहिती असतं आणि आपण पुढची स्वतः शोध घ्यायचा. अगदी बरोबर आहे की त्याला गणिताप्रमाणे थोडंसं आहे, पण त्याला जर सूत्रच पाठ नसेल आणि एखाद्याला संख्या बदलल्या की काही जण गणित चुकतात. असं आम्ही, अर्थात मी गणित शिकवत नाही पण आम्ही बऱ्याचदा ऐकतो असं की काही मुलं गणित सुद्धा गाईडातले पाठ करून जातात आणि ऐनवेळी शब्द बदलले आणि संख्या बदलल्या की ते गणित चुकतात, कारण त्याला ते कौशल्य आलेलं नसतं, त्याला ते सूत्र आलेलं नसतं. इथेही तेच आहे. आणि त्या कौशल्यात वाढ करण्यासाठी मुलांनी नेमकं काय करायचं, नेमकं त्याच्यासाठी प्रॅक्टिस किती महत्वाची. हे कौशल्य विकास हा जो मुद्दा आहे हा आज मी गेलो आणि आलो असं कधी होत नाही. जसं सोनं सारखं पॉलिश केल्यावर चकाकू लागतं, तसा ह्या कौशल्यांचा विकास आहे. म्हणजे बऱ्याचदा मुलांना पहिल्या जून पर्यंत वगैरे 25% कौशल्य विकास होऊ लागतो आणि जसजशी 6वी परीक्षा होते तसं त्याचा तो सगळ्याच कौशल्यांचा विकास होतो. म्हणजे काही मुद्दे हे त्याचे क्लिअर होऊ लागतात आणि मग त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीनं अभ्यास, की वाचन करणं, ज्या गोष्टी मला कळत नाही त्या पुन्हा करणं, की मला हे कळत नाही. बऱ्याचदा आपण डायरेक्ट क्लासला जातो किंवा डायरेक्ट सांगतो की मला काहीच कळत नाही, मला काय कळत नाही हे लिहून काढायचं, मला काय कळतंय हे लिहून काढायचं. त्याला एक दुसरा फार सुंदर उपाय असा असतो की काही वेळा एखादा प्रश्न घ्यायचा, त्याचं उत्तर आपण लिहायचं, ते उत्तर आपलं बरोबर आलं तर अतिशय आनंददायक गोष्ट असते. पण काही वेळा आपल्याला ते उत्तर लिहिता येत नाही, काही वेळा आपण लिहिलेलं उत्तर चुकतं. मग हे उत्तर का आलं याचा शोध घ्यायचा. हे उत्तर का आलं असं तुम्ही शिक्षकांकडनं माहिती घ्यायची. आपोआप त्या विद्यार्थ्याचा कौशल्य विकास होतो की सर हेच का विशेषण आलं इथे, मी जे लिहिले ते का नाही आलं, मग याच्यातनं त्याचा कौशल्याचा विकास होतो. नाहीतर मग बरेच मुलं काय करतात की बऱ्याचदा वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जास्ती असते, सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य नसतं आणि या सगळ्या कृतीपत्रिकेमध्ये प्रत्येकाच्या कौशल्याचा किती विकास झाला हे कळत नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं की वैयक्तिक तुम्ही शिक्षकांना भेटणं आणि मग सर हे मी लिहिलं, मला हे बरोबर वाटतंय पण हे त्या ठिकाणी का येत नाहीये किंवा हे उत्तर काय आलं. आपल्याकडे आजपर्यंत वर्गांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी चर्चा एवढीच होते की हा प्रश्न आणि याचं हे उत्तर आहे, मी हे तपासलेलं आहे आणि उत्तर पत्रिका वर्गामध्ये वाचून दाखवतात शिक्षक बहुतेक वेळा आणि मग ते उत्तर सांगतात मुलांना की पहिलं विधान चूक आहे, दुसरं विधान बरोबर आहे, तिसऱ्या ठिकाणी ही विशेषण आहे. मग मुलांना कळत नाही की मी लिहिलेलं हे का नाहीये. मग तिथे ती जाऊन विचारा, तुम्ही शिक्षकांना जर विचारलं तर नक्कीच त्याचा विकास होतो. किंवा कधीतरी शिक्षकांना असं तुम्ही विचारा की सर हे का आलं, तुम्ही हे कशावरनं सांगितलं की या शब्दाचं हे विशेषण आहे, किंवा हे विधान तुम्ही सत्य कशावरनं सांगितलं, हे विधान तुम्ही असत्य असं कशावरनं म्हणता, किंवा तुम्ही हा पर्याय का निवडता, याची चर्चा करा. उत्तर का आलं आणि कसं आलं याचा शोध घ्या. आपोआप तुम्ही कुठेही अडणार नाही. तुम्ही नुसतं उत्तर जाणू नका. बरेच मुलं तिथेच नेमकी चुकतात की ती नुसतं उत्तर समजून घेतात, ते उत्तर काय येतं याकडे त्यांनी गेलं पाहिजे. नाहीतर मग गणितला काही वेळा पाठीमागे उत्तरं असतात दिलेली, एक प्रश्नाचं उत्तर होईल, मग आपण डायरेक्ट ते चेक करतो. पण त्या मधल्या पायऱ्या ज्या आहेत काही महत्वाच्या आहेत, मग ते त्यांनी केलं तर त्याचा नक्कीच कौशल्य विकास होणार. स्वतः काहीतरी उत्तर लिहा, ते उत्तर लिहिल्यावर तपासून घेणं, तपासून घेतल्यावर आपलं हे का चुकलं किंवा हे उत्तर इथे का आलं हे जाणून घ्या. आपोआप विद्यार्थ्याचा कौशल्य विकास होईल आणि तो 100% पुढे जाईल.
मी पुन्हा कायम एकच गोष्ट सांगतो, याला दिव्य बुद्धिमत्तेची गरज नाही. सायन्सला त्याला सायन्स विषय जमत नाहीये म्हणजे तो सर्वसामान्य विद्यार्थी असं नाहीये. इथे संस्कृत हे कोणालाही जमू शकतो. त्याची तुलना ही अन्य विषयांशी करू नये की यामध्ये तो हुशार आहे, हा विषय त्याचा कच्चा आहे. म्हणजे काही जणांना गणित कच्चा आहे पण त्याला संस्कृत जमू शकतं. फक्त त्याच्यात तो एक आत्मविश्वास आला पाहिजे. सर, तुम्ही यावर्षी 10वीच्या इयत्तेला शिकवलंय आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला अनुभव आले असतील यावर्षी कशा प्रकारे मुलं ॲडॉप्ट होत आहेत या परीक्षा प्रकाराची आणि नवीन कृतीपत्रिकेची. सर, तुमचे काय अनुभव होते यावर्षीचे? मला फार चांगला अनुभव आला नाहीसे की मुलं खूप चांगल्या पद्धतीनं सहभागी झाली. आणि कृतीपत्रिकेचं वैशिष्ट्य असं झालं की काही उत्तरही माझ्यापेक्षा मुलं फार सुंदर द्यायची. की पूर्वी असं व्हायचं की मीच सांगायचो पण आता तसं होत नाही. माझी आताही कुठेतरी वाढ होऊ लागली. माझ्याही ज्ञानामध्ये काही गोष्टी मिळाल्या कारण आमच्यापेक्षा आजची मुलंही नक्कीच खूप पुढे आहेत. ते आमच्यापेक्षा इंटरनेट अधिक वापरतात, टीव्हीवरच्या चर्चा बघतात, वृत्तपत्र वाचतात आणि त्याचा वापर या वर्षीच्या मुलांनी मला करताना दिसला. अर्थात काही मुलं थोडीशी मागेही पडताना जाणवली कारण त्यांच्यात तो आत्मविश्वास कमी आला. म्हणून मला एक जाणवलं की ह्या 10वीच्या बॅच मध्ये बहुसंख्य मुलांना या कृतीपत्रिकेचा लाभ झाला. काही उत्तर वर्गामध्ये आम्ही वाचून घेतली. ती एवढी सुंदर लिहिलेली होती की मलाही जाणवलं की कदाचित मी तिथे बसलो असतो 10वी तर मी ते लिहू शकलो नसतो. त्याने वेगळा दृष्टिकोन तिथे विकसित झालेला होता आणि मला फार चांगला अनुभव आला. फक्त विश्वास एवढाच काही होतं की पूर्वी एक सहज 100 मार्क पडायचे ते यावर्षी मुलांना मिळणं कठीण आहे. पण 100 मिळाले नाहीत म्हणजे तो एकदम 80 वर आला असं होत नाही. त्याला एक 99ची अपेक्षा असेल तर काही एखादा 97 वर येतो, 97 असेल तर तो काही वेळा 96 वर जातो. पूर्वी असं व्हायचं की विद्यार्थ्याने 92चा असला तरी तो 98 मार्क मिळवायचा. आता मात्र ते थोडंसं नाहीये. विद्यार्थी 98% पात्रतेचा असला तरी कदाचित त्याला संस्कृतला 97 असते. पूर्वी जेवढे टक्के पडायचे त्याहून संस्कृत अधिक. आता तो जेवढे टक्के मिळवतो त्याच्याहून एखादाच गुण अधिक किंवा तेवढेच गुण किंवा एखादा गुण कमी अशाच रेंज मध्ये राहायचा. कारण मला आतापर्यंत अनुभव असा असायचा की मुलांना मी विचारायचो मार्क किती पडले. मुलगा सांगायचा 88% मार्क. मी त्याला विचारायचो संस्कृतमध्ये मार्क किती. तो बोलायचा सर माझे 88% मार्क संस्कृतमुळेच झाले, मला संस्कृतमध्ये 98 आहे. 80% वाल्या मुलाला 95 मार्क संस्कृतमध्ये असायचं. आता ते थोडंसं कठीण होऊ लागलेलं आहे. आता जर 95% असतील तर त्याला 97 असणार. 90%चा विद्यार्थी आहे तर त्याला संस्कृतमध्ये 93 वगैरे अशा तो आपल्या लेवलनेच मार्कांवर राहतो. पण ते नक्कीच त्याचे मार्क तोटा झालेला असं मला कुठेही या वर्षभरामध्ये जाणवलं नाही. की माझी कृतीपत्रिका आली ह्या वर्षी आणि मुलाचं कुठेतरी एकदम आमची मुलं 90 वरनं 60 वर आली असं मला कुठेही जाणवलं नाही. फक्त एवढंच झालेलं आहे की मुलगा 100 मार्क मिळवणार नाही पटकन हे मला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे. की सहज आम्ही पूर्वी सांगायचो की यावर्षी 9 मुलांना पडले माझ्या, गेल्या वर्षी 9 विद्यार्थ्यांना मिळालेले होते, वर्ष 22 विद्यार्थ्यांना 100 गुण मिळालेले होते. आज मात्र तसं सांगता येत नाही पटकन की एवढीच मुलं मिळवतील. कारण अनेक सूक्ष्म बिंदू असतात की ज्याच्यावरून त्याचा तो कस ठरवला जातो. म्हणजे सर तुमच्या बोलण्यावरून मला एक कळत आहे की हार्डवर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सक्सेस. जितकं तुम्ही जास्त हार्डवर्क कराल तितकं तुम्हाला जास्त सक्सेस मिळेल. आता सर हा भाग झाला की कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास. आता आपण सर पेपर पॅटर्नकडे वळूया. आता हा जो बदल होतोय पेपर पॅटर्न मध्ये त्यामुळे 10वीची जी बोर्डाची पेपर असणार आहे मुलांसाठी तो कसा असणार आहे? आता मी मुळात भाषेकडे येतो. या कृतीपत्रिकेकडे म्हणजे आम्ही मुख्य विषयाला सुरुवात करतो. आता भाषा शिकणं यापेक्षा मी परीक्षा याकडे वळतो. या संपूर्ण मुळात भाषा म्हटल्यावर त्याचे भाग पडतात. गद्य, दुसरा पद्य, व्याकरण, स्थूलपाठ ज्याला आपण म्हणतो हे भाग असतात. संस्कृतमध्ये एक अतिरिक्त भाग आहे तो म्हणजे अपठित भाषा आणि लेखन कौशल्य. आणि लेखन कौशल्य हा सगळ्याच भाषांमध्ये आहे. म्हणजे 5 भाग हे समान आहेत. गद्य भाग असेल, पद्य भाग आहे, स्थूलपाठ, लेखन कौशल्य ज्याला आपण निबंध लेखन वगैरे म्हणतो, व्याकरण, हे 5 भाग हे सर्व भाषांमध्ये समान आहे. आणि सर व्याकरणाचं किती महत्व आहे या 5ही भागात? व्याकरण याचं महत्व असं आहे की टोटल 15 मार्काला आहे. म्हणजे मी क्रमाने एक भाग स्पष्ट करत जातो आणि मग हळूहळू व्याकरणाकडे येतो. पण सर व्याकरणाचं पहिल्या 2 भागांमध्ये सुद्धा केवढं महत्व आहे? व्याकरण मुळात कोणत्याही भाषेचा व्याकरण हा गाभा आहे. म्हणजे त्याला आपण पाया म्हणतो की जो पाया भक्कम असेल तर तुमची अगदी बिल्डिंग जी आहे किती मजले तुम्ही उभारू शकता.
त्यामुळे व्याकरण पासून कधीच पळून जाऊन भाषा आली असं होत नाही. त्याला व्याकरण आलं त्याला आपोआप सगळं क्लिअर होत जातं, त्याला सगळं पटकन समजायला लागतं. पण या सगळ्या कृतीपत्रिकेमध्ये त्याने व्याकरण जरी नाही आलं, एखाद्याला व्याकरणच कळलं नाही, तरी त्यांनी काही गोष्टी अशा ठेवल्या की ज्या व्याकरणावर अवलंबून नाही. अशाही काही गोष्टी आहेत. व्याकरणासाठी त्यांनी सेपरेट प्रश्न तयार केला की तिथे तुमचा पाठांतर, तिथे तुम्हाला शब्दच पाठ पाहिजे, तर तो भाग त्यांनी व्याकरणामध्ये समाविष्ट केला. पण ते नाहीये म्हणजे त्याला सगळे शून्यच गुण द्यावे का, तर तसंही नाहीये. म्हणून काही ठिकाणी त्यांनी व्याकरण बाजूला ठेवलंय आणि तुम्हाला कळत असलेल्या भागाला त्यांनी गुण दिलेले आहेत. थोडक्यात विद्यार्थ्याला काय येत नाहीये शोधायचं नाही, त्याला काय येतंय याच्यासाठी गुण सगळे ठेवलेले आहेत. सर म्हणजे पहिल्या जो पेपर पॅटर्न होता त्यामध्ये व्याकरणाला आतापेक्षा जास्त महत्व होतं की तेवढंच नाही, समानच ठेवलेलं आहे त्यांनी आधीच्याही पॅटर्न मध्ये. शेवट व्याकरण हा एक कृत्रिमतेचा भाग आहे, बाकी भाग हे थोडे वेगळे आहेत. व्याकरण कोणत्याही भाषेमध्ये व्याकरण हा एक कृत्रिम, म्हणजे मुलाचं थोडं व्याकरण वीक असेल तरी सुद्धा तो चांगले मार्क मिळवू शकतो या बाकीच्या गोष्टीमध्ये. व्याकरण हा एक टेक्निकली भाग आहे, व्याकरण हा एक कृत्रिम भाग आहे की व्याकरणात तुम्हाला असं चालत नाही की मला थोडं येतं आणि थोडं येत नाही, किंवा मी हे थोडंसं असं लिहिलं तर तिथे म्हणा तुम्ही मराठीमध्ये उदाहरणार्थ मराठीमधलं भुजंग प्रयत्वृत्त असेल तर त्याच्या 12 अक्षर म्हणजे 12 अक्षर, तिथे मी 13 अक्षर लिहिली, तिथे मी कदाचित म्हणेन की या वृत्तामध्ये 11 अक्षर आहेत असं मला वाटतं, तर त्याला नाही. व्याकरण हा एक क्लिअर टेक्निकल भाग आहे. त्यामुळे व्याकरणाचा प्रश्न हा 15 गुणांचा त्यांनी सेपरेट ठेवला आहे की तिथे तुम्हाला टेक्निकली बरोबर असलं पाहिजे. बाकीचा जो भाग आहे म्हणजे मी 80 पैकी उरलेले 65 मार्क आहेत, तिथे ते व्याकरणाला फार धरून राहत नाहीये, हे सरळ आहे. तिथे त्याला जरी तुटपुंज व्याकरण आलं तरीही तो तिथे लिहू शकतो आणि तिथे त्यांनी व्याकरण या मुद्द्याला दिलेला नाहीये. तिथे ते त्याला उत्तर शोधता येतंय का परीक्षेत यावर भर दिलेला आहे. सर आता आपण गद्य आणि पद्य या पहिल्या दोन विभागांकडे मी सरळ सुरुवात करतो. गद्य पद्य यापैकी मी गद्य विभागाकडे येतो. संपूर्ण सिलेबस मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर गद्य जो भाग आहे हा टोटल 18 गुणांचा विचारला जातो. मग तिथे गद्य भागामध्ये 3 कृती आहे. अवबोधन कृती, अवबोधन असा शब्द आहे, ते शब्दांमुळे मुलांना वाटतं की काहीतरी वेगळं आहे. दुसरी आहे शब्दज्ञान कृती आणि तिसरी आहे स्वमत असेल, त्यामध्ये इंग्रजीप्रमाणे फ्लोचार्ट किंवा आपण त्याला तथ्य म्हणतो ते असतील किंवा घटनाक्रम आहे. पण प्रत्येक गद्याला 2 कृती समान आहे, एक अवबोधन कृती आणि दुसरी शब्दज्ञान कृती. हे शब्द मला मुद्दाम वापरावे लागतात कारण ते कृतीपत्रिकेमध्ये छापलेले असतात. वस्तुतः हे शब्द ऐकल्यावर बऱ्याच मुलांना वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे आपल्याला कळणार नाही, पण त्या शब्द कृतीपत्रिकेमध्ये असल्यामुळे सगळ्या शाळांमध्ये शिक्षक ते शब्द वापरतात. अवबोधन कृती याचा वस्तुतः अर्थ आहे की त्याला काय कळलं, त्यामुळे तिथे व्याकरणचा काहीही संबंध येत नाही. परिच्छेद दिला की या परिच्छेदातलंच एखादं वाक्य असतं ते विचारतात की हे सत्य आहे की असत्य. त्याने असत्य लिहिलं की झालं, म्हणजे त्याला ते कळलं ना की हे विधान असत्य, मग तिथे ते बघत नाही व्याकरण नियम की तो कसं लिहितोय. फक्त या सगळ्यामध्ये पुन्हा ही परीक्षा आहे, याला आपण बाजूला जाऊ शकत नाही. त्यामुळे परीक्षेला काही अवांतर गोष्टी अपेक्षित असतात की ज्या गोष्टींबद्दल अनेकदा मार्गदर्शन होतं की तुम्ही पेपर कसा मांडावा. वस्तुतः एखाद्याचं अक्षर खूपच घाणेरडं आहे म्हणून उत्तर चूक दिलं जात नाही, पण काही गृहीतकं असतात. जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा काही गृहीतकं असतात. तशी अवबोधन कृतीमध्ये त्याला समजण्याला जरी महत्व असलं तरी त्याच्याबरोबर परंपरागत पद्धतीनं काही गोष्टी येतात की सत्य असत्य असेल तर तिथे त्याने विधान लिहिलंच पाहिजे. या वर्षीच्या कृतीपत्रिकेमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं की वाक्यानं पुनर्लेखन आवश्यक आहे. वाक्य पुन्हा लिहिणं आवश्यक आहे. मग तिथे अवबोधन कृतीचा वस्तुतः अर्थ असा आहे की ते विधान सत्य की असत्य कळलं ना की विषय संपला, हाच अवबोधनचा अपेक्षित आहे. पण परंपरागत जी परीक्षा पद्धत आहे त्यामध्ये त्या नियमाप्रमाणे त्याने ते वाक्य लिहिणं हे तिथे अपेक्षित आहे. तिथे गाळांतर विचारलं तर त्या गाळांतराला केवळ डायरेक्ट मी पर्याय लिहिला अपेक्षित नाही, तिथे त्याने आधीचं वाक्य लिहिणं ही परंपरा आहे आपली परीक्षा पद्धतीची. पण ती अवबोधन कृतीमध्ये समाविष्ट होत नाही, पण विद्यार्थ्यांनी लिहिलंच पाहिजे. त्यामुळे अवबोधनचा वस्तुतः अर्थ त्याला तो उतारा कळला का. पुन्हा यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की सगळेच उतारे कळले पाहिजेत कारण ते धड्यामधलेच आलेले आहेत. धडे फक्त 9 आहेत वर्षभरासाठी. स्थूलपाठ सोडून 9 गद्य उतारे आहेत, त्याचपैकी एखादा उतारा येत असतो आणि त्यामुळे त्याला मुळात या धड्यात काय सांगितलंय कळलेलं आहे.
फक्त वाक्याचा अर्थ थोड्याशा पद्धतीने बदलतात. काही वेळा एखादं वाक्य असते आहे तो असा असा आहे त्याच्यात कुठेतरी न वापरता तो पटकन तो एक विचार त्याला जमला पाहिजे की न चा अर्थ नाही, म्हणजे ते विधान कुठेतरी चुकीचं आहे. वाचनही महत्वाचं आहे. वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे गद्यातली पहिली कृती अवबोधन कृती, की ज्या कृतीचा व्याकरणाशी संबंध जोडला जात नाही, ही कृती 2 मार्काला आहे. ही 2-2 मार्काची कृती 3 उतारांना विचारली जाते. म्हणजे टोटल त्याला मार्क असतात 6 मार्क. म्हणजे मी जे म्हणत असतो एखाद्या विद्यार्थ्याला व्याकरण नाही आलं तर या कृतीचा व्याकरणाशी काहीही संबंध नाही. दुसरी कृती जी आहे गद्य भागावरची, ही शब्दज्ञान कृती आहे. आणि शब्दज्ञान कृती म्हणजे काय, तर तिथे थोडंसं त्याचं पूर्वज्ञान सुद्धा उपयुक्त असतं. पण त्या शब्दज्ञान कृतीमध्ये समानार्थी शब्द विचारतात, पर्याय शब्द असं त्याला म्हणतात. काही वेळा विलोम शब्द असेही विचारले जातात. पण हे जी आहे या सगळ्यांची उत्तर त्या परिच्छेदामध्ये असतात. त्यामुळे परिच्छेदांमध्ये आलेले जे शब्द आहेत त्यांची सांगड त्या शब्दांची घालायला जमली पाहिजे. काही वेळा एखादा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाला समानार्थी शब्द त्या परिच्छेदातनं शोधायला सांगतात. तर आपल्याला वाटतं की हा मी कधी ऐकला नाही, पण थोडा विचार करत जायचा की याच्याशी निगडीत कोणता शब्द आलाय का. आणि परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की हा शब्द कदाचित याच्याशी समानार्थी आहे. आणि ते मुळात पुन्हा द्वितीय भाषा असल्यामुळे हे सगळं सोपं विचारलं जातं. म्हणजे मराठीप्रमाणे कठीण नाही विचारलं जात. जरी एका संस्कृतचं वैशिष्ट्य असं आहे की एकेका शब्दाला 10-10 समानार्थी शब्द आढळतो. मग तिथे मात्र असं ते करत नाहीत की कोणता तरी 10 नंबरला जो सगळ्यात कठीण आहे तो शब्द विचारायचा, त्याच्याशी निगडीत परिच्छेदातला विचारला. तर तसं नाही करत. त्या विद्यार्थ्याला माहिती असेल की परिच्छेदातला शब्द त्याला शोधता येईल आणि विचारलेल्या शब्दाचाही अर्थ त्याला माहिती असेल असाच शब्द विचारला जातो. उदाहरणार्थ परिच्छेदात धर्म शब्द आला तर त्याला विरुद्धार्थी शब्द इथे अधर्म विचारतात आणि सूचना असते विलोम शब्द शोधा. मग तो परिच्छेदात धर्म आलेला असतो, इथे त्याला अधर्म शब्दाचं ज्ञान नसतं विचार. त्यामुळे काही वेळा स्थिर याला शब्दज्ञान कृती किंवा ही सगळीच कृतीपत्रिकेमध्ये मन एकाग्र करून सोडवलं पाहिजे. आणि शब्दज्ञान मध्ये पुन्हा भाग जर बघायला गेला, आधीच्या अवबोधन कृतीमध्ये सत्य असत्य एकवाक्येन उत्तरम वगैरे असे प्रश्न असतात. शब्दज्ञान मध्ये संधीला अधिक महत्व दिलेलं असतं, पण संधीचे पर्याय दिलेले असतात, त्याला विग्रह करावा लागत नाही. दुसरा जो आहे तो पर्याय शब्द ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. आणि तिसरा भाग म्हणजे विलोम शब्द. या व्यतिरिक्त गटात न बसणारा शब्द असा तिथे भाग असतो. पण या सगळ्यांमध्ये पुन्हा एकच गोष्ट अपेक्षित आहे की ते सगळा गट लिहिणं आणि न बसणाऱ्या शब्दाला अंडरलाईन करणं किंवा बरोबर चिन्ह काढून खालच्या ओळीला तो गटात न बसणारा शब्द लिहिणं हे तिथे अपेक्षित आहे. पर्याय शब्द लिहित असताना दिलेला शब्द लिहिणं, बरोबर चिन्ह काढून पर्याय शब्द लिहिणं. म्हणजे शब्दज्ञान कृतीमध्ये सगळीकडे विकल्प आहे. अवबोधन कृतीतही 3 असतात, 3 पैकी 2 तुम्ही कृती सोडवायच्या. शब्दज्ञान मध्येही तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतात टोटल. म्हणजे पर्याय शब्द ही एक कृती झाली, त्याला अजून एक विलोम शब्द ही दुसरी कृती आहे, संधी एक तिसरी कृती आहे, गटात न बसणारा समूह हे तर पदम ही एक चौथी कृती. यातल्या 3 कृती देतात ते. आणि या 3 कृतीतल्या तुम्ही 2 कृती सोडवा. कोणत्याही तीनही सोडवणं काय वाईट नसतं, तिन्ही सोडवावं असं तर मी कायम सांगतो. आणि मुलं आज जे जागृत मुलं असतात ती जे उत्तर येतंय ते उत्तर येत असेल तर ती 100% लिहितात. असं होत नाही की मुलाला उत्तर येते पण ठीक आहे मला 2 येत आहे ना, 2च सांगितले मी 3रं का लिहू. अशी आजकाल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता फार चांगली वाढत चाललेली आहे. पूर्वी ते खूप वेळा सांगावं लागायचं, पण आज मुलांना जर येत असेल तर मुलं ही सगळी लिहितात. आणि तिसरा यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की काही वेळा अव्यय शोधायला सांगतात, पण तोही भाग सरावाने येतो. म्हणजे सगळ्यांमध्ये जे म्हटलं की त्याला कौशल्य आलं पाहिजे, त्याच्यात त्यांनी पाठ करण्यात काही अर्थ नसतो. अव्यय उदाहरणार्थ असं सांगतात की या उतारातील पूर्वकालवाचक अव्यय शोधा. त्याला पूर्वकालवाचक अव्यय म्हणजे काय ओळखता आलं पाहिजे. उदाहरणार्थ पूर्वकालवाचक अव्यय ही 2 आहेत, एक त्वांत आहे एक लेबंत. मग त्वा प्रत्यय दिसला की ते त्वांत झालं. धातूला य लागलेला असेल, उपसर्गयुक्त धातू असेल आणि त्याला य लागलेला असेल तर त्याला लेबंत म्हणतात. हे याचं सूत्र झालं. मग काही विद्यार्थी काय करतात, या पहिल्या धड्यामध्ये गत्वा त्वांत आहे, गत्वा हे पूर्वकालवाचक आहे, विचिंत्य पूर्वकालवाचक आहे असं पाठ करतात. ते त्यांनी करू नये. त्याने काय लक्षात ठेवावं की पूर्वकालवाचक अव्यय
म्हणजे त्वा किंवा उपसर्गयुक्त धातूला य लागलेलं होतं. यावरती त्याने भर द्यावा की त्याला कधीही असं होणार नाही की कोणत्याही परिच्छेदातली तुम्ही पूर्वकालवाचक अव्यय सांगा तो शोधून काढणार. पण या उलट जर कृती त्याने केली तर त्याला ही कृतीपत्रिका कठीण वाटू लागणार, कारण काही दिवसांनी त्याच्या लक्षात नाही राहणार. काही वेळा सूचना असते हेत्वर्थक अव्यय शोधा. हेत्वर्थक अव्यय म्हणजे तुम प्रत्यय लागलेला असतो. तुम प्रत्यय हेत्वर्थक अव्यय आला हे तुम्ही लक्षात ठेवा. मग तुम्ही परिच्छेदातलं गंतुम पठितुम हे सहज शोधणार. पण या उलट जर तुम्ही पाठ केला की ह्या धड्यामध्ये हेत्वर्थक अव्यय गंतुम आहे पठितुम आहे तो येईलच असं सांगता येत नाही. मग हे जे आहे म्हणजे कौशल्य या गोष्टीवर भर देतो. तुम्ही दरवेळी चर्चा जी मला अपेक्षित आहे की काही वेळा शिक्षक उत्तरपत्रिका सांगतात की परिच्छेदातील हेत्वर्थक अव्यय चिन्हित अशी सूचना असते आणि शिक्षक जेव्हा पेपर होतात मुलांना देतात तेव्हा उत्तर सांगतात या उतारामध्ये गंतुम आलेलं आहे पठितुम आलेलं आहे. आपण आपल्या उत्तरपत्रिकेत बघतो आपण ती लिहिलेली नसतात. मग तुम्ही शिक्षकांना ते विचारावं की सर हे पठितुम का म्हणजे ज्याला जर कळलेलं नसेल हेत्वर्थक अव्यय तर ते त्याच्या एका क्षणात क्लिअर होणार. ज्याला कळलेलं नाही हे उत्तर माझं चुकलं इतकंच राहू नका किंवा हे उत्तर आलं ह्याच्यावर भर देऊ नका हे सर का आलं. मग सर तुम्हाला शिक्षक जे संस्कृत शिक्षक आहेत एका क्षणात सांगणार आहे त्याला तुम प्रत्यय हेत्वर्थक अव्यय म्हणजे तुम प्रत्ययांत अव्यय. मग तो लगेचच त्याला क्लिअर होणार. मग त्याला ती शंका राहणार नाही. पण त्याने यावरच भर दिला इथे मी पठितुम लिहिलं नाही म्हणून माझं चुकलं तर असं करू नये असं मला या ठिकाणी वाटतंय. हे शब्दज्ञान हा दुसरा भाग झाला. गद्य उताराचे पुन्हा मी भाग स्पष्ट करतो. अवबोधन कृती ज्यामध्ये चूक की बरोबर एकवाक्येनं किंवा तिथे रिकाम्या योग्य पर्याय असे प्रश्न असतात की जिथे व्याकरणचा काहीही संबंध नाही. शब्दज्ञान मध्येही बऱ्याचदा उत्तर समोर असतं त्यामुळे तिथे व्याकरण हा मुद्दा येत नाही. कारण संधी सोडवा कंसात पर्याय दिलेले असतात संधी विग्रहाचे त्यातलाच निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला व्याकरणचा नियम येत नाही. त्यामुळे शब्दज्ञान अवबोधन व्याकरणवर फार आधारित नाहीये. थोडेसे आहेत नाही असं मी म्हणत नाही पण थोडेफार आहेत. आणि गद्याचा तिसरा आणि महत्वाचा भाग यामध्ये एक येतं स्वमत. एका उताराला घटनाक्रम विचारतात आणि एका उताराला तक्ता दिलेला असतो. त्यापैकी त्यातल्या त्यात मुलांना स्वमत म्हणजे काहीतरी दिव्य आहे असं एक वाटायला लागते भीती. मी बऱ्याच ठिकाणी बघतो स्वमत म्हणजे काय तर मुलं जर 30 सेकंद शांत राहतील तर ती अतिशय सुंदर स्वमत लिहू शकतात. आणि मग यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही वृत्तपत्र वाचली पाहिजे. आज जी अशी आपली ही चर्चा होते अशी एखादी चर्चा बघणं. बऱ्याचदा न्यूज चॅनलवरती वेगवेगळ्या चर्चा असतात ही चर्चा बघणं. घरामध्ये पालकांनी बोललं पाहिजे की अशी एखादी घटना आली तर त्याबद्दल बोललं पाहिजे. आता मी यावर्षीचं मुद्दाम उदाहरण घेतो. यावर्षी एक स्वमताला प्रश्न होता की बालिका रूप शक्ती देवता या संरक्षण आवश्यक. बालिका रूप शक्ती जी आहे तिचं संरक्षण आवश्यक आहे. हे फार तसं बघायला गेलं तर म्हणजे लहान मुलीचं रक्षण हे आवश्यक आहे असं ते कथा होती विवेकानंदांची मूर्तीपूजा आणि त्यांनी लहान मुलीला वाचवलं अशी ती एक सोपी कथा आहे जी लहानपणी ऐकलेली असते की नरेंद्र जो आहे तो मूर्ती टाकतो आणि घोडाखाडी जी येणारी लहान मुलगी आहे तिला वाचवतो अशी ती कथा आहे. म्हणजे त्यांनी लहान मुलीला वाचवलं मूर्ती टाकून. तर तसं आजच्या समाजामध्ये लहान मुलीचं रक्षण करणं आवश्यक आहे असं संस्कृत म्हणणं आहे. ते मराठीतनं लिहायचं असतं हे सगळ्यांना माहिती असतं. साधारण 10वीला बसणाऱ्या मुलांना ते माहिती आहे. ते काही मी मुद्दाम सांगण्याची गरज नाही. पण हे उत्तर फार सहज लिहू शकले असते. आज बऱ्याचदा बेटी बचाव बेटी पढाओ याची जाहिरात आपण बघत असतो. नरेंद्र मोदी वगैरे जे सांगत असतात सगळे याच्या चर्चा होत असतात. ती चर्चा जर मुलाने ऐकली असेल तर तो सहज सुंदर लिहू शकतो. मध्ये भ्रूण हत्येचे स्त्री भ्रूण हत्येबद्दलची बातमी सांगलीमधली आलेली होती. मग अशी घटना तुम्ही लिहायच्या आहेत की स्त्रियांवर लहान मुलींवर विशेषतः स्त्रिया असा मी शब्द नाही वापरत लहान मुलींवर टोटल समाजात काय अन्याय होता. मग मध्ये सांगलीतील बातमी होती की अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येच्या एवढ्या घटना झाल्या. मग ही आहे. अनेक ठिकाणी आपल्याला मुलींना शाळेतच पाठवलं जात नाही असं दिसतं. काही ठिकाणी आपण बालविवाहाची गोष्ट ऐकतो. काही वेळा अत्याचार झालेला ऐकतो. मग या सगळ्यांचे संदर्भ तुम्ही द्यायचे आहे. आणि मग शेवट वेदांत काय करणार की म्हणून मला वाटतं की आजच्या काळामध्ये या बालिका रूपशक्तीचं जे रक्षण आहे हे करणं आवश्यक आहे. म्हणजे हे अगदी जर या प्रश्नाचं उत्तर जर आपण स्त्री या रुखाने दिलं तर हे उत्तर चुकीचं ठरू शकतं. वस्तुतः धडा ती कथानक बालिका आल्यामुळे स्त्रियांचे अनेक संबंध स्त्रिया हा मुद्दा व्यापक होतो. स्त्रीमध्ये मग
प्राचीन काळापासूनच्या सगळ्या स्त्रिया येतात, म्हणजे विधवा विवाह वगैरे हे ज्या आहेत किंवा घरातील वृद्ध स्त्री इथपासूनच्या समस्या येतात, पण इथे बालिकाच शब्द अधिक त्यावरती त्यामुळे प्रश्नाचा रूप पण समजून मिळेल. प्रश्नातील प्रत्येक शब्द वाचला पाहिजे. की बऱ्याचदा साध्या साध्या गोष्टी असतात की तुझा राष्ट्रीय नेता आवडता कोणता, तर एखादा पटकन मुद्दा एखादा मुलगा सांगतो की बराक ओबामा, विचारलेलं असतं राष्ट्रीय नेता, म्हणजे आपला इकडचा अपेक्षित असतो की आपला एखादा समाज सुधारक सांगणार, भारतीय समाज सुधारक किंवा तुझा नेता कोण इकडचा राष्ट्रीय. तर ही जी आहे प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक शब्दाला महत्व आहे. कोणताही प्रश्न हा 10वीला देत असताना त्याचा 100 वेळा विचार केला जातो. त्यामुळे त्या शब्दातील कृतीपत्रिकेतील प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. ते अक्षर वाचलं पाहिजे. नुसतं एकदा बघितलं आणि मी लिहायला लागलो असं होता कामा नये. काही मुलांनी स्त्रियांचे प्रश्न वाचलेले असतात आणि ते बघून ते पटकन ते लिहितात आणि मार्क मिळत नाही. तिथे क्षणभर, म्हणून मी दरवेळी सांगतो की त्याने 10 सेकंद विचार करावा. हा गद्यातील तिसरा भाग होतो. पहिला भाग अवबोधन होते. शब्द फक्त कठीण आहेत, ते अवबोधन वगैरे ते वस्तुतः त्या प्रश्न हे सगळ्यात सोपे. दुसरं शब्दज्ञ. तिसरा गद्यातील मुद्दा हा स्वमत आहे. गद्या एकाच उतार्यावरती स्वमत विचारलं जातं, पण गद्य 2 उतारे अजून असतात जिथे स्वमत विचारलं जात नाही. तिथे तुम्हाला तक्ता विचारला जातो आणि या तक्त्यासाठी वाचन हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि म्हणून मी कायम पालकांनाही सांगतो, विद्यार्थ्यांनाही सांगतो. अनेक पालक आम्हाला भेटतात आणि सांगतात काय करायचं आता संस्कृत सुधारायला. मी त्यांना अनेकदा सांगतो की तुमचा मुलगा किती वेळा घरी वाचतो, तुमच्या कानावर किती वेळा संस्कृत पडतं. संस्कृत हे मोठ्याने वाचणं अपेक्षित आहे. ती आपली बोलीभाषा नाहीये. मराठी ही बोलीभाषा आहे. पहिलीपासून किंवा त्या जन्माला आल्यापासून कानावर पडत असते. त्यामुळे 10वी लेवलला मराठी मनातल्या मनात वाचणं अपेक्षित आहे. इथे मात्र संस्कृत प्रकट वाचन ज्याचं आहे त्याला तो तक्ता संधियुक्त, ज्याला संधियुक्त जमतं त्याचा तो तक्ता अधिक अचूक येतो. कारण त्या तक्त्यामध्ये पूर्ण मोठा शब्द लिहिला तर गुण नाही मिळत. तिथे नेमकं अपेक्षित आहे. आणि तिसऱ्या उतार्यामध्ये घटनाक्रम विचारतात. घटनाक्रमची काही विवेचनाची गरज नाहीये. उतारा वाचायचा, उतार्यांची घटना पहिली आली ती उतार्यानुसार पहिली घटना लिहायची नाही. तिथे उतारा महत्वाचा आहे. उतार्यावरनं 4 वाक्य असतात, ती 4 वाक्य लिहायच्या. गद्य भागाचा भाग होतो, पण गद्य भाग 9 धडे आहेत आणि वाचन मोठ्याने वाचणं हे इथे सगळ्यात महत्वाचं. पुढचा भाग येतो पद्य. पद्य पण फार सुंदर आहे. मुळात बऱ्याच मुलांची सुभाषित वर्गामध्ये पाठ होतात. या वर्षी जर बघायला गेलं तर एक पहिली सुभाषित मला एकूण 3 पद्यपाठ हे पाठांतरासाठी आहे आणि फार सुंदर आहे, सोपे आहे. या पद्यभागामध्ये काही वेळा त्यातीलच श्लोक येणार लिहायला. त्यामुळे मुलांना मानलं तर एक तुम्हाला संधी आहे तिथे. आधीच मला काय लिहायला येणार हे मला कळलंय की टोटल हे 3 पद्यपाठ पाठांतराला आहेत. याच्यातील 4 मार्कांना श्लोक येणार. ही एक फार सोपी गोष्ट असल्यामुळे मुलं वर्गामध्ये पाठ करतात आणि पाठ केल्यानंतर या पद्यभागाच्या गुणांची विभागणी अशी असते की 2 ओळींचा श्लोक विचारला जातो. एका ओळीला 1 मार्क, दुसऱ्या ओळीला 1 मार्क. बऱ्याच मुलांचं काय होतं की एका ओळीमध्ये लहानशी एक चूक करतात आणि ती एक चूक झाल्यामुळे त्याचा अर्धा गुण मिळतो तिथे. दुसऱ्या ओळीमध्ये लहानशी एक चूक करतात, तिथे त्याला अर्धा गुण मिळतो. परिणामी त्याचा पूर्ण श्लोक पाठ असूनही त्याला मार्क मिळतो 1च. म्हणून मग एवढं पाठांतर तुम्ही केला, 90% पाठांतरावर बरं आहे, कारण 90% पाठांतराला तुम्ही श्रम दिला. उरलेल्या 10% तुमच्या 1 मार्काचा लॉस होतो. मग उरलेली 10%ची मेहनत म्हणजे ते श्लोक लिहून काढणे. भले वर्षातनं 1 वेळा 2 वेळा लिहिणं आणि आपणच तपासणे फार आवश्यक आहे. कारण आपण एकदा न बघता लिहिणं आणि मग ते तपासणं, ही कृती करणं आणि मग त्यानंतर. आणि श्लोकामध्ये पुन्हा एक भाग असा असतो की तात्पर्य लेखन विचारलं. आणि मग मी पुन्हा सांगितलं तसं मागचं की तुम्ही दैनंदिन जीवनाशी त्याचा संदर्भ जोडा. फार श्लोक सुंदर दिलेले आहेत 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये. म्हणजे पहिल्या सुभाषित मालेमध्ये 2रा श्लोक हा वाचनाचं महत्व आहे किंवा सुकृतीनं म्हणजे सज्जन व्यक्तींचं महत्व सांगतात. की सज्जन व्यक्ती कोण आहेत की जे समाजातील लोकांचा भ्रम दूर करतात. असे जे अशा प्रकारचा तो श्लोक आहे. आणि आपण जर इतिहास भारताचा वाचला की आपल्याला असे 100 उदाहरणं मिळतात की ज्यांनी समाजातील अज्ञान दूर करायला प्रयत्न केला. त्यांचं तुम्ही उदाहरण दिलं की तुम्हाला मार्क मिळतो. पण बहुसंख्य मुलं काय म्हणतात की श्लोकाचं तात्पर्य लिहा, म्हणजे त्यांना मोठं काहीतरी लिहा असं वाटतं आणि घाबरून ते लिहतच नाही. काही मुलं तर फक्त गाईड मधलं भाषांतर लिहितात. भाषांतरासाठी त्यांची ही पद्धत, कृतीपत्रिका ही त्याचसाठी आली आहे
त्याला तो नुसते शब्द भाषांतरावर नाही अवलंबून हा श्लोक का आला यासाठी महत्वाचं आहे. आणि मग 2-3 उदाहरणं जरी लिहिली, म्हणजे समाज सुधारणा करणाऱ्यांची 1-2 उदाहरणं लिहिली तर सज्जन व्यक्ती म्हणजे काही सांगण्याची गरज नाही, आपोआप मुलगा लिहितो. शेवटचा श्लोक आहे बऱ्याचदा की यस्य न ज्ञायते वीर्य, कोणाची संगत करू नये असं सांगितलंय. मग ते जे आहे आजच्या इंटरनेट युगामध्ये ते मुलांना वर्गामध्येच विचारायचं की तुम्हाला असं वाटतं का की संगत खरोखरच कोणाची करू नये बरोबर ओळख झाल्यावर, असं विचारल्या मुलंच सांगतात की हे बरोबर आहे सर. आजकाल असं आपल्याला फसवणुकीचं ऐकायला मिळतं की इंटरनेटच्या माध्यमातून असं फसवतात. तो संदर्भ त्याला लिहायला जमला पाहिजे. म्हणजे आपलं ज्ञान श्लोक याला जॉईंट करण्याचं ज्याला कौशल्य येतं. स्व अनुभव पण महत्वाचा आहे. अनुभव पण महत्वाचा आहे, पण श्लोक बाजूला ठेवून चालत नाही. मुळात तुम्ही श्लोकात काय सांगितलंय पहिल्यांदा लिहायचं की सुभाषितकार असं असं म्हणतो, ते म्हणतो झाल्यानंतर मग दुसऱ्या परिचय तुमचा संदर्भ जोडायचा आहे. काही जण नुसता दुसरा संदर्भ लिहितात, श्लोक बाजूला राहतो. त्यामुळे पहिल्यांदा सुभाषितकार या श्लोकामध्ये असे असे म्हणतोय सांगायचं. आणि मग तुम्हाला काय वाटतं की खरोखरच जर आपण अमुक, आता मी दुसऱ्या श्लोकाचं सांगतो, सदा सद्ग्रंथानां श्रवण मनने असा श्लोक आहे की जे नेहमी चांगल्या ग्रंथांचं वाचन करतात, वाईट बुद्धीचा भ्रम दूर करतात, त्यांना सज्जन व्यक्ती म्हणावे. मग हे पहिलं तुम्ही लिहिलं पाहिजे. मग उदाहरण घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो पुस्तकं वाचली. हे पुस्तकं वाचून त्यांनी ज्ञान मिळवलं. केवळ त्यांनी ज्ञान मिळवलं असं नाही, तर आपल्या समाजात जे दीन दलित लोक होती त्यांचा त्यांनी भ्रम दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. हे तुम्ही नंतर लिहायचं आहे. ते तिथे पूर्ण मार्क मिळतात. म्हणजे जीवनाशी संदर्भ जोडणे हे त्याला म्हणतात. त्यामुळे श्लोक तात्पर्य आहे. आणि बाकी अवबोधन कृतीच पुन्हा येते की जी गद्यामध्ये मी स्पष्ट केलेली आहे त्याप्रमाणेच ती अवबोधन कृती होते. त्यामुळे पद्य भागा मिळतो, पण थोडं पद्य भागाला ऑप्शन नाहीये कुठेही. हा पद्य, बाकी गद्य भागामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे, पण पद्य भागामध्ये ऑप्शन नाही. त्यामुळे पद्य भागाचा अभ्यास करताना अचूकतेवर भर हे फार आवश्यक आहे. त्याचा अधिक सराव करणं, विशेषतः श्लोकलेखनाद्वारे मार्क जाऊन न देणं, अशा प्रकारचा भाग आहे. त्याच्यात वृत्त आहे, वृत्त तर 3च आहेत आणि ते श्लोक पद्याच्या इथे वृत्ताचं नाव लिहिलेलं आहे. मुलांना ते सहज लिहिता येतं. तो फार संस्कृतमध्ये नाव पाहिजे. हा अनुष्टुप छंद असतो किंवा काही वेळा उपेंद्र वज्र असतं, ते श्लोकाच्या समोरच लिहिलेलं आहे. त्यामुळे मुलं ते वाचतात. फक्त काही वेळा त्याकडे बारकाईनं बघत नाही, असं वाटतं की हा हे माझ्या लक्षात आलं, आणि ऐनवेळी ते गोंधळात पडतात. 3 वृत्त आहेत त्यांना, मग काय करायचं नेमकं, ह्याचं वृत्त काय, त्याला 1 मार्क आहे. त्यामुळे 3 वृत्तांपैकी त्याचे एक 6-5 श्लोक दिलेले आहेत त्यांनी. 5 श्लोकांपैकीच 1 श्लोक येतो, पण मुद्दाम बघून गेलं पाहिजे. कधीतरी त्याचा सराव केला गेला पाहिजे. हा पद्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि मार्क मिळतात त्यामध्ये चांगल्या पद्धतीने. पुढचा मुद्दा आहे तुझं स्थूल वाचन. स्थूल वाचन पण याच प्रकारे सोडवायचं. स्थूल वाचन म्हणजे मुळात स्थूल पद्धतीनं, त्याच्यात सूक्ष्मता हे अपेक्षित नाहीये. तिथे विचार समजून घेणं हे अपेक्षित आहे. आणि स्थूलाला फक्त पुन्हा एकच प्रश्न येतो की त्याला ऑप्शन नसतो स्थूल वाचनाला. त्यामुळे तिथे 1-2 मार्क हे सत्य असत्य किंवा एकपदेनं एकवाक्येनं उत्तरम असं वगैरे असतं. त्यामुळे पहिली अवबोधन कृती जी मी गद्यात सांगितलेली की तिथे सत्य असत्य विधान लिहायचं, सत्य की असत्य लिहायचं, एकवाक्यानं उत्तर असेल एका वाक्यामध्ये ते उत्तर लिहायचं. याला 2 मार्क आहेत. आणि 2 मार्क हा तक्त्याचा विचारतात. म्हणजे तिथे स्थूलपाठ संपूर्ण 10वीला 2च आहे. त्यामुळे ते 2-3 वेळा वाचल्यावर त्या स्थूलपाठात काही राहतच नाही मुलांचं. की चित्रकलेसाठी महत्वपूर्ण 5 रंग असं वर्तुळ काढून ते देतात. 1 रंग दिलेला असतो, 4 आपण लिहायचे, ते सरावाने येतात मुलांना. त्यामुळे स्थूलपाठ यामध्ये सूक्ष्मता आणि व्याकरण याला कुठेही त्यांनी स्थान ठेवलेलं नाहीये. तिथे काहीतरी त्यांनी सूक्ष्म वाचावं आणि त्याचं तात्पर्य लिहावं हे तिथे अपेक्षित नाहीये. त्याने स्थूलपणे वाचलं, त्याला कळलं की तिथे झालं. आणि व्याकरणाला तिथे फार महत्व त्यांनी दिलेलं नाहीये. पण सगळ्यांमध्ये एकच असतं की बऱ्याच ठिकाणी सर्वनाम वापरलेलं असतं. प्रश्न विचारल्यावर मुलं सर्वनामामध्ये देतात. उदाहरणार्थ आंबेडकरांचा पद्यपाठ आहे आणि आंबेडकरांनी संस्कृत भाषा आपली राष्ट्रभाषा व्हावी यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव मांडला. मग कोणी प्रस्ताव मांडला असा प्रश्न विचारला जातो. श्लोकामध्ये असतं त्यांनी प्रस्ताव मांडला. तिथे त्यांनी ऐवजी आंबेडकर महोदयेनं हा शब्द वापरायला जमला पाहिजे. मुलं तिथे चुकतात. मुलं काय करतात की त्या पद्यातली किंवा गद्यातली ओळ उचलतात आणि लिहितात.
तर तिथे सर्वनाम असतं, त्याऐवजी नाम वापरलं पाहिजे. की राम वनामध्ये गेला, तिथे त्याने प्रामाणिकपणे जीवन घालवले. मग प्रश्न असतो की कोणी प्रामाणिकपणे जीवन घालवले? आपण लिहितो त्याने प्रामाणिकपणे जीवन घालवले. तिथे शब्द काय वापरला पाहिजे? की रामाने. रामाने हे वापरणच कौशल्य आहे. ते एकदा कळलं की मुलं वापरू शकतात. पुढचा सर मुद्दा येतो तो म्हणजे लेखन कौशल्य. हा जो प्रश्न असतो त्याच्यात 4 उपप्रश्न असतात आणि त्याच्यातले एक ऑप्शनला टाकू शकतो आपण. तर तो कशा प्रकारे? लेखन कौशल्य हा एक फार सुंदर भाग आहे. मराठी पेक्षाही इथे संस्कृतमध्ये माझं कायम म्हणणं असं असतं की मुलं जेव्हा सांगतात मला व्याकरण कळत नाही, तेव्हा माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की लेखन कौशल्यामध्ये कितीही सर्वसामान्य मुलगा असला तरीही त्याने 15 गुण मिळवले. कारण ते सगळं पुस्तकातलं आहे या वर्षीसाठी. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो निबंध. पुन्हा इथे मी कौशल्य विकासावर भर देतो की उत्सवपर निबंध कसा लिहावा हे पाठीमागे दिलेलं आहे. पण तरीही मुलांचा एक समज असा असतो की मुळात वाक्य जे आहे हे मुलं 5 ते 6 वाक्य लिहावी अशी तिथे सूचना असते. 5, 6, 7 वाक्य. पण मुलं ती वाक्य एकाखाली एक लिहितात. निबंध याचा अर्थ एकसंध वाक्य लिहिली पाहिजे. तुमचं अर्ध वाक्य इथे संपलं तर पुढचं वाक्य तुम्ही तिथेच पुढे सुरू केलं पाहिजे. तो एक परीक्षेत सारखा केला पाहिजे. पण मुलांच्या डोक्यामध्ये एक असं असतं की मी एकाखाली एक 7 वाक्य लिहिली की माझा निबंध मोठा दिसेल आणि मला मार्क मिळेल. तर जो कोण 75 पासून मार्क मिळवणार तर त्याचा मार्क तिथे जाऊ शकतो. कारण निबंधाची पद्धत तुम्ही बाजूला ठेवली. ते निबंध होत नाही, ती वाक्य होतात एकाखाली. आणि म्हणून निबंधाच्या बाबतीत पहिली काही वेळा तुम्ही 5 वाक्य लिहायला गेलात तर ते 3 ते 4 ओळीत होतात. पूर्ण वाक्य असतात 6-7. मुलांनी तिथे एकाखाली एक वाक्य लिहायचे नाही. भले तुमचा निबंध तो 4 ओळीमध्ये संपेल, वाक्य तुमची 6-7 असते, तुम्हाला 5 गुण दिले जातात. उत्सवपर निबंध, वैज्ञानिक निबंध आणि काही इतर निबंध असे पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बऱ्यापैकी परीक्षेला त्यातीलच 2 निबंध येतात. एकूण 3 विषय असतात परीक्षेला विचारले जातात. त्यातील 2 विषय हे पुस्तकातलेच बऱ्याचदा येत असतात. ते मुलांनी बघावं. पण साध्या साध्या चुका होतात की मुलं अशुद्ध लिहितात. काही मुलांचा समज असा असतो की मी 10 वाक्य लिहिलेली आहेत आणि माझे 10 वाक्यातली 7 वाक्य बरोबर आहे, 3 वाक्य चुकली आणि तरी मला सरांनी 3च मार्क दिले. तर निबंधात असं चालत नाही. मी लोकमान्य टिळकांचा निबंध जर मराठीत लिहित असेल आणि मी लोकमान्य टिळकांचा जन्मच जर चुकीचा लिहिला आणि बाकी मी किती निबंध चांगला लिहिला तर मी जन्म चुकीचा लिहिला याच्याबद्दल माझा मार्क जातो मराठीमध्ये. तसं निबंधाचा विचार हा एकसंध केला जातो. मी हा पूर्ण निबंध वाचला, याच्यात मला चूक आहे का? तर नाही. निबंध म्हणजे व्याकरणाचं वाक्य नाही की ज्याच्या एका वाक्याचा संबंध हा दुसऱ्या वाक्याशी नसतो. त्यामुळे निबंधामध्ये माझं कायम म्हणणं असं असतं की जी वाक्य तुम्हाला 100% आत्मविश्वास आहे की हे शुद्ध आहे तीच वाक्य तुम्ही लिहायची. ज्या वाक्याबद्दल तुम्हाला शंका आहे, मोठ्याच्या मोठं वाक्य लिहिण्याबद्दल एखादी शंका आहे तर ते वाक्य लिहू नये. ते वाक्य चुकलं आणि बाकीची 7 वाक्य बरोबर आहे तर तुम्हाला 3 वाक्य चुकल्याबद्दल 1 मार्क, काही जणांचे 1.5 मार्क, काही जणांचे 2 मार्क जाऊ शकतात. आणि म्हणून माझं निबंधामध्ये एखादा विद्यार्थी 6च वाक्य लिहितो, 7च वाक्य लिहितो, त्याला 5 मार्क मिळतात. पण दुसरे विद्यार्थी म्हणतात मी 10-12 वाक्य लिहिली आणि 7 बरोबर आहे पण मला सरांनी दिली नाही मार्क, पण बाकीची वाक्य चुकली. आणि त्यामुळे अगदी लहान लहान वाक्य, सुटसुटीत वाक्य जी सोपी आहे, व्याकरण दृष्ट्या शुद्ध आहे, ती निबंधात लिहावी. दुसरा त्यामध्ये प्रकार जो आहे तो मराठीचा संस्कृत करा. ती वाक्य बऱ्यापैकी पुस्तकातीलच आहेत, 50 वाक्य. मुलांनी ती आधीपासून सुरुवात केली, आत्ताच्या सुरुवातीपासून. तर त्या सरावाचा फायदा त्याला होणार, कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी हा अभ्यास करायचा नसतो. त्यामुळे मुलांनी सुरुवातीला हा अभ्यास करायचा. आणि त्यानंतर अव्यय उपपद विभक्तींचा वापर हे साधारण 9वी मध्ये जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांना तो भाग माहिती आहे. 9वीतील जशाच तसं पेज त्यांनी 10वीला ठेवलेलं आहे. गम धातू देणं, गम धातूवर तुम्ही एक वाक्य तयार करा. ते वाक्य कोणतेही करा. बरीच मुलं पुस्तकात लिहितात पण नियम असा नाहीये. तुम्ही कोणतेही गमगच्छचा जो नियम आहे त्याच्यावर आधारित मातामयी देवालय गच्छति, अहं पाठशालां गच्छामि. पण व्याकरण दृष्ट्या ते शुद्ध वाक्य पाहिजे. तिथे कधीही त्यांना असं चुकीचं लिहून चालणार नाही. त्यानंतर कथा हा भाग आहे. कथा या पुस्तकामध्ये दिलेल्याच आहेत. त्यामुळे मुलं ते कथा करतात. पण कथेचा अभ्यास मी मुद्दाम असं म्हणेन की बरीच मुलं दुसऱ्या मुलांची पुस्तकं घेतात आणि दुसऱ्या मुलांची पुस्तकं घेतल्यावर काय असतं की तिथेच त्या मुलांनी आधीच्या मुलांनी उत्तरं लिहिलेली असतात. त्यामुळे वर्गामध्ये जेव्हा शिक्षक सराव घेतात तेव्हा ते उत्तर डायरेक्टच तिथे दिसतं. त्या मुलाचे विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथे स्टॉप होते, तिथे थांबतेच. तो डायरेक्ट कथा वाचतो.
त्यामुळे त्याला कळत नाही की आपण पर्याय कसा निवडावा कथेमध्ये. त्यामुळे जे कौशल्य विकसित होणं कथेमधलं ते होत नाही. म्हणून मी बऱ्याचदा मुलांना असं सांगतो की जर तुम्ही आमच्या शाळेमध्ये मुळात मी जर कथा ही त्या पुस्तकावर लिहून घ्यायला बघत नाही बऱ्याचदा, तरी काही मुलं लिहितात. तर बऱ्याचदा मी मुलांना असं सांगतो की तुम्ही एखाद्या दुसऱ्या नवीन पुस्तकातील पेजचं झेरॉक्स काढा. तुमच्या जर असलेल्या पुस्तकामध्ये रेडीमेड कथा लिहिलेली असेल उत्तरांसकट मुलांनी, तर ते बघूही नका. डायरेक्ट तुम्ही झेरॉक्स काढा आणि ती कथा सोडवण्याचा प्रयत्न करा. किंवा शिक्षक जेव्हा सांगतात की ही आता कथा वर्गामध्ये सोडवू, मुलं ते डायरेक्टच बघतात आणि ते लिहितात. तर प्रयत्न हा असा केला गेला पाहिजे की कोरं पेज ते, आणि मग तिथे वाक्य लिहिण्याचा काही जणांना आळस असतो, म्हणून मग मी झेरॉक्स म्हणतो. आणि मग तिथे पेन्सिल न लिहा तो शब्द, म्हणजे त्याला तो शब्द विचार करावा लागतो. ह्या 10 शब्दातला मी कोणता शब्द आता मी वर लिहू. ती विचाराची सवय लागली की कथेचे 5 मार्क मिळतात. कथा जेवढी फायदेशीर आहे तेवढीच ती घातक एवढ्यासाठी ठरते. कारण 5 शब्द भरताना तुमचा 1 शब्दाचा क्रम चुकला की आपोआप तुमचा दुसरा शब्द चुकलेला, परिणामी डायरेक्ट तुम्ही 3 वर येता. आणि तुम्ही जेव्हा धड्यातल्या पाठीमागची रेडीमेड कथा किंवा गाईड मधल्या वाचता तेव्हा तुम्हाला वाटतं मला हे येतंय, मला हे कळतं. म्हणून कथेचा सराव हा फार सोपा आहे. तो जेवढा सोपा प्रश्न आहे एवढं सोपं तेवढं मनुष्य दुर्लक्ष करतात विद्यार्थी. म्हणून कथेचा सराव केला पाहिजे. असे सगळे लेखन कौशल्याचे आहे. 15 गुण प्रत्येक विद्यार्थी मिळवू शकतो, कारण त्याला त्यांनी खूप अभ्यासक्रम ठेवला नाही. कथा जेमतेम 9-10 कथा आहेत. मराठीचा संस्कृत करा 51 वाक्य दिलेली आहे, त्याच्यातील 8 वाक्य परीक्षेला विचारतात. निबंध पुस्तकाच्या पाठीमागचे जे आहेत. अव्यय उपपदची टोटल 32 वाक्य होतात. जी केली तर त्यातलीच पुन्हा प्रत्येक ठिकाणी ऑप्शन सकट विचारतात. त्यामुळे हा भाग अतिशय सुंदर आणि पूर्ण गुण मिळवण्याचा आहे. जेव्हा यामध्ये पूर्ण गुण मिळत नाही तेव्हा पालकांनी असेल किंवा विद्यार्थ्यांनी असेल थोडं आत्मचिंतनाला सुरुवात करायची की कदाचित तो विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करत नाहीये, म्हणजे त्याचा अभ्यास होत नाही, त्याला कळत नाही म्हणून मार्क जात नाही, हे तिथे जाणलं पाहिजे. काही मुद्दे असे असतात की मुलं एवढंच सांगतात मला व्याकरण कळतच नाही, पण हे 15 गुण हे कधी न कळल्यामुळे जात आहे, ते त्याच्या मेहनतीमुळे मिळालं. पुढचा मुद्दे तर सर व्याकरणचं कसं असणार आहे? व्याकरण मध्ये तुमचं 8वी 9वी आणि 10वी हा सगळा कस लागतो. 15 मार्कांना व्याकरण आहे. 6 गट विचारले जातात आणि या 6 गटांपैकी 5 गट तुम्ही सोडवायचे. प्रत्येक गट 3-3 मार्काला आहे. पण माझ्या एक निरीक्षणाप्रमाणे साधारणतः व्याकरण मध्ये 12 गुण मिळवणे अतिशय सोपं आहे. 3 गुण हे प्रचंड पाठांतरावर वगैरे सगळे अवलंबून आहे. म्हणजे मध्यम जी मुलं आपण म्हणत असतो की ज्यांचा बेस कच्चा आहे पूर्वीपासून, अशा मुलांना व्याकरण मध्ये म्हणजे जे काही मुलं अशी आम्हाला भेटतात नंतर की त्याला 80 पैकी 50 मार्क पडले. मला ते म्हणतात, मी म्हटलं काय झालं? मला म्हणले की त्याला व्याकरणच कळलं नाही. मग मी त्यांना म्हणतो की त्याला व्याकरण कळलं नाही, त्याला 50 मार्क पडले, बरोबर आहे, व्याकरण किती मार्काला होतं? व्याकरण म्हणाले 15 मार्क. तुला किती पडले? तर तो मुलगा म्हणतो मला 8 मार्क पडले, 9 मार्क पडले. मग तुझे व्याकरणात किती? 6 मार्क गेले. मग त्याचं व्याकरणमुळे सगळं नुकसान नाही होत असं. बहुसंख्या आजही 10वीची मुलं जी बाहेर पडतात ती मला असे सांगतात सर मला व्याकरण सगळं आलं. म्हणजे आमचाही अनुभव असा आहे की व्याकरण पूर्व परीक्षेपासून व्याकरणचे मार्क 13-14 पडतात 15 पैकी. बाकीचा अभ्यास अपूर्ण असल्यामुळे त्याचे मार्क पडत नाही. पण व्याकरणचा जर टेक्निकली विचार करायचा तर व्याकरणचा अभ्यास हा आज मी बसलो आणि आज मी व्याकरण पूर्ण केलं असा अभ्यास होत नाही. व्याकरण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे की जी 8वी पासून सुरू होते आणि 10वी पूर्व परीक्षेपर्यंत सुरूच राहते. मग 8वी पासून जर मी केलं नसेल पाठांतर अजूनही माझा वेळ गेलेला आहे. आजही माझ्याकडे तो वेळ उपलब्ध आहे. मी रोज 10 मिनिटं व्याकरण किंवा 20 मिनिटं सगळे शब्द, सगळे सर्वनाम आणि सगळे धातू मी वाचले पाहिजे. असं चालणार नाही की या रविवारी मी हे पाठ करणार, तर मुलांचं होत नाही. म्हणजे पाठांतर असं आज बसलो आणि मी आज पाठ केलं. काही जणांच्या घरी ती पद्धत असते, हे बस पुस्तक दे माझ्याकडे म्हणून दाखवलं. तसं होत नाही. जसं आपण राष्ट्रगीत कधी लहान मुलं पाठ करत नाही, म्हणून ते शाळेमध्ये बाकीचे मुलं म्हणतात त्यांच्या कानावर पडतं आणि त्यांचंही पाठ होतं. ती कधी आज मी राष्ट्रगीत पाठ करायला बसलो आणि माझं उद्या राष्ट्रगीत पाठ झालं असं होत नाही. तसंच या शब्दांचं आहे. शब्द रोज म्हणणं, अजिबात बघणं नाही की माझं हे पाठ झाला का, उद्या अरे मी आज म्हटला का, उद्या माझा पाठ आहे का, हे बघू नये शब्दांच्या होते. फक्त एक दैनंदिन जसं आपण पूर्वी पर्वच्या म्हणण्याची पद्धत असायची घरांमध्ये स्तोत्र म्हणण्याची,
आणि ती आपोआप पाठ व्हायची स्तोत्र. तशा प्रकारे आरत्या सुद्धा आज आपण घरामध्ये बघितलं तर गणेश चतुर्थी आली म्हणून कोण आरती पाठ करायला बसत नाही, भजन पाठ करायला बसत नाही. एक म्हणतो आणि परंपरेनं बाकीच्यांचे त्या 8 दिवसात पाठ होतात. तसा हा प्रकार आहे. बऱ्याच लहान मुलांचे 8 दिवसामध्ये 11 दिवस गणपती असेल तर 11 दिवसात 3-4 आरत्या पाठ होतात लहान मुलांचे. याचं कारण का तर ते कानावर पडतात, तर ते शब्द मोठ्याने म्हणणं तरच ते पाठ होणार. आणि मी माझी पद्धत अशी असते की मी कॅलेंडरवर टिक मार्क करायला सांगतो मुलांना किंवा पालकांना की तुम्ही शब्द आज म्हटला टिक करा, उद्या मी म्हटलं उद्या नाही म्हटलं टिक करू नका, परवाच्या वेळी म्हटलं ठीक आहे मग टिक करा. आणि ज्या विद्यार्थ्याच्या 20 टिक मार्क येतात तो विद्यार्थ्याच्या 3 महिन्यामध्ये सगळे शब्द आणि सर्वनाम पाठ होणारच. पण त्या महिन्याला किमान 20 ते 25 टिक मार्क आल्या पाहिजे. म्हणजे 20 ते 25 वेळा, 25 दिवस मी म्हणतो, वेळा असं म्हणत नाही. एकाच दिवशी एखादा 25 वेळा म्हणेल त्याला किंमत 0. तर हे असं म्हटलं गेलं पाहिजे. बाकी हे झालं पाठांतरासाठी 6 मार्क आहेत व्याकरण मध्ये. म्हणजे हे जे सगळं मी पाठांतर सांगितलं, मुलं सांगतात माझा 8वीतला काही पाठ नाही, या सगळ्या पाठांतराला त्यांनी 6 मार्क ठेवले. शब्द, सर्वनाम आणि धातू याला 2 गट विचारतात 3-3 मार्काचे, याला 6 मार्क आहे. त्यापैकी शब्द आणि सर्वनामाच्या गटाला मार्क मिळतात. धातूचे थोडे कठीण आहे, पुन्हा ते लिहून बघणं, त्यामुळे धातूंच्या गटाचा मी थोडा अभ्यास मी आतापासून भर द्या असं मी सांगत नाही, तुम्हाला हळूहळू त्यामध्ये लक्ष घाला असं मी सांगतो. कारण त्याला मेहनत 75% लागते. बाकीचा अभ्यास जेव्हा होणार तसं धातूंकडे बघा. त्यानंतर समास आहे. समासालाही मी बऱ्याचदा असं सांगतो की प्रकारानुसार समास लिहा. गाईडमध्ये किंवा पुस्तकामध्ये धड्यात आलेले समास देतात, एक कर्मधारय असतो, एक बहुब्रीही असतो. तर तसं न करता मी सगळ्या पुस्तकातील कर्मधारय लिहून काढायचे, वाचायचे. मग मुलांना कळतं की कर्मधारयाचा हा नियम, मग ही सगळी उदाहरणं वाचणार ऑटोमॅटिक त्याला येऊ लागतं. नियम लिहून ठेवायचा, कर्मधारयाची सगळी उदाहरणं घ्यायची. बहुब्री नियम लिहायचा, सगळे उदाहरणं एकसंध घ्यायची. आपोआप मुलांना ते येऊ लागतात. समास आपण दीर्घकालीन भाग आहे. बऱ्याच मुलांना चाचणीला 0 पडतात, 6 महिला 0 पडतात, पण हळूहळू सरावाने प्रिलिम आणि वार्षिकला मार्क मिळतात असा अनुभव आहे. त्यामुळे त्या पुढचा जो प्रश्न आहे तो सरळ संख्यावाचकांचा आहे. संख्यावाचक पुस्तकामध्ये धड्यामध्ये आलेली आहे, ती वाचनामुळे मुलं लिहितात. आणि पुस्तकामध्ये संख्यावाचक प्रकरण आहे, त्याच्यात 18 वाक्य दिलेली आहेत. ती जर वाक्य मुलांनी केली आणि धड्यामध्ये येणाऱ्या संख्यावाचकांना अंडरलाईन केली तर मुलांना संख्यावाचकाचे ही मार्क मिळतात. आणि उरला प्रश्न सूचनेप्रमाणे बदल. सूचनेप्रमाणे बदल मध्ये प्रयोग हा भाग आहे. मग मी सांगतो की 10वीचं जेव्हा वर्ष असतं आणि आपल्याकडे वेळ कमी असतो तेव्हा आपण प्रयोग समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, पण तो समजतच नसेल तर एकदम काही निराश होण्याची गरज नाहीये. तो काही वेळा सोपं वाक्य येतं, म्हणजे त्या कारण तो ऑप्शनला विचारलेला असतो. सूचनेप्रमाणे बदल करा, 4 वाक्यातील 3 वाक्य, उरलेली वाक्य भवानाऐवजी तो वापरा, हा प्रकार विचारला जातो, त्यावर भर द्यायचा. आणि शेवटचा एक गट राहतो तो म्हणजे गट विभागणे. कर्मणी भूदावी असेल, कर्तरी भूदावी असेल, याचं सूत्र पाठ करा, उदाहरण डायरेक्ट करू नका. सूत्र आणि उदाहरण असा एक साचा पाठ करून जायचा. सूत्र पाठ केल्यावर त्याची किमान 3 उदाहरणं. त्यानंतर ही 3 उदाहरणं मी एवढ्यासाठी सांगतो की एक पुल्लिंगी उदाहरण असतं, एक स्त्रीलिंगी उदाहरण असतं, एक नपुंसकलिंगी उदाहरण असतं. बऱ्याचदा आता बोलत असताना काही जणांचा संस्कृत विषय नसतो, त्यामुळे मी जे बोलत असतो ते पटकन कळतं असं नाही. मुलं जर बघत असतील तर त्यांना ते कळतं. उदाहरणार्थ भूधावी आहे, त्याचा प्रत्यय सूत्र आहे धातू अधिक त किंवा इत. मग हे सूत्र पाठ करायचं की कर्मणी भूधावी ओळखायचं कसं, तर धातू अधिक त किंवा इत. मग पुढचा नियम, त्याची 3 उदाहरणं कोणती, तर ही देव, वन आणि मालाप्रमाणे चालतात. पुल्लिंगामध्ये देवप्रमाणे, स्त्रीलिंगामध्ये मालाप्रमाणे, नपुंसकलिंगामध्ये वनमालाप्रमाणे. मग तुम्ही उदाहरण घ्यायचं. कथ धातू, नियम काय सांगतो की इत प्रत्यय त्यामध्ये मिळवायचा, म्हणजे झालं कथित. मग उदाहरण 3 पाठ करायची. कथितः पुल्लिंगी, स्त्रीलिंगी कथिता, नपुंसकलिंगी कथितम. म्हणजे सूत्र, उदाहरण. आणि ही तयार करायची नाहीये, हा यातला महत्वाचा भाग आहे. तुम्हाला दिलेलं असणार, कथित असं दिलेलं असणार, तुम्हाला ते कर्मणी भूधावी गटात नेऊन बसवायचं. त्यामुळे असे ते 6 टोटल जर बघायला गेला तर एक 4 गट किंवा काही वेळा 6 गट वगैरे असे कर्मणी भूधावी, कर्तरी भूत असे टोटल तिथे 4 गट वगैरे दिलेले असतात. आणि मग ते 8 दिलेले असतात, ते तुम्ही फक्त भरायचे. त्यामुळे ही 4 गटांची सूत्र आणि उदाहरणं पाठ केली तर नक्कीच त्याचे मार्क वाढले. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अपठित. हा थोडा वेगळा मुद्दा आहे प्रत्येक विषयापेक्षा. तर
आणि सोपं पण आहे, पण तितकंच मार्क मिळत नाही काय. वस्तुतः मी 8वी आणि 9वीला असं म्हणतो की तुम्ही अपठित समजून लिहिण्यावर प्रयत्न करा, आणि 10वीला मी तेच सांगेन की तुम्ही संस्कृत वाचा आणि ते अपठिताचं भाषांतर करा. स्वतः संस्कृत वाचलं पाहिजे, पण 10वीला परीक्षार्थी थोडं काही वेळा बनावं लागतं अगदी शेवटच्या क्षणाला, म्हणजे जसे दिवस कमी राहतात तसा वेळ नसतो, तेव्हा अपठित हे गाईडवरनं करावं असंही एकदा सल्ला नाईलाजास्तव द्यावा लागतो, कारण दरवेळी त्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडे जाणं शक्य होत नाही. अपठितचा जर भाग केला तर एक संवाद उतारा असतो, तो पुस्तकातीलच येतो, पुस्तकात दिलेले आहे संवाद उतारे. पण सर ते मार्गदर्शकामध्ये पुरेसं बरोबर आहे का? आहे, कारण मुळात अपठित मध्ये शब्दशः भाषांतर हे अपेक्षित नाहीये. जसं पुन्हा त्याला भाषांतर करता येणं ह्या कृतीला, या स्किलला तिथे महत्व आहे. त्यामुळे त्याने पुरेसं भाषांतर केलंय का? फक्त अपेक्षित एवढंच असतं की भूतकाळी क्रियापद असेल तर त्याने भूतकाळी भाषांतर लिहिलं, वर्तमान काळी असेल क्रियापद तर वर्तमान काळी भाषांतर आलंय का, पुन्हा सगळे शब्द आलेत का हे बघणं आवश्यक आहे. बऱ्याचदा श्रांतः खगः पश्यति, बरेच जण असं लिहितात की तो मुलगा पक्षाला पाहतो, त्या श्रांत शब्दाचं भाषांतर लिहिलं. थकलेला असेल किंवा श्रांतः जनाः वृक्षछायां उपविशन्ति, थकलेली जी लोक आहेत ही झाडाच्या सावलीमध्ये बसतात. बरेच मुलं लिहितात की लोक येतात आणि ती झाडाच्या सावलीमध्ये बसतात. थकलेला हा शब्द राहतो का राहतो? कारण त्याने ती ओळ वाचलेली नसते, ती तशीच त्याची ओळ राहते, आणि ती ओळ राहिल्यामुळे त्याचा तो शब्द मग अर्धा मार्क वगैरे जातो. पण नवनीत असेल किंवा मार्गदर्शक असेल त्याच्यात भाषांतर देतात, शिक्षकही वर्गामध्ये सांगतात, पण मुलांनी ओळ वाचावं आणि त्या ओळीचं भाषांतर बघावं. प्रत्येक ओळ वाचणे फार आवश्यक आहे. आणि 10वीला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की पुस्तकातीलच अपठित विचारले जातात. पुस्तकामध्ये संवाद उतारा आहे, श्लोक दिलेले आहे, 29-30 श्लोक आहे. ते श्लोक जर केले तर आपोआपच मार्क पडू शकतात. सर आता हा पूर्णपणे पेपर पॅटर्न आपला कव्हर झालाय, तर या पेपर पॅटर्नचा क्रमशः अभ्यास कसा करायचा आहे? मुळात पुन्हा पूर्व मुद्द्याकडे येईन की विभाग बघणं. मी व्याकरणाला 75% वेळ दिला तर व्याकरणला 15 मार्क आहे. त्यातल्या मी शब्दांना जर वेळ दिला वर्षभर तर त्याला 3च मार्क आहे. मी वर्षभर धातूच पाठ करत राहिलो तर त्याला 3च मार्क आहे. त्यामुळे जी अतिशय हुशार मार्क, आणि काही जण हुशार विद्यार्थी आणि काही जणांची प्रबळ इच्छाशक्ती असते मला 100 मार्क मिळाले पाहिजे, त्यांना कोणतंच ऑप्शन घेऊन चालत नाही, त्याला पर्यायच नाही, त्यांनी सगळंच करावं. आणि त्या मुलांना फार मार्गदर्शनाची गरज नसते, ती मुलं स्वतःच घरी बारकाईनं अभ्यास करतात. पण काही मुलांना सगळे विषय सांभाळणं, शारीरिक ताकद या सगळ्यामुळे तेवढा वेळ देणं शक्य नसतं. मग अशा वेळेस मी असं सांगतो की पहिला सोपा भाग तुम्ही करा. जसं 15 मार्काचं जे लेखन कौशल्य आहे, एक तांत्रिक आहे, मराठीचा संस्कृत करा, 50 वाक्य आहेत, यावर भर द्या, कारण ती तुम्हाला पटकन 50च वाक्य 5 मार्क मिळून देणार. कथा 9 आहे, 9च कथांमधले तुम्हाला 5 मार्क मिळून देणार. अव्यय उपपदची 32 वाक्य आहेत, ती 32च वाक्य तुम्हाला राहील. आणि मग काही जण जसं होत जाईल तसं तुम्ही धातूकडे या. म्हणजे नेहमी असं मी म्हणतो की थोडा वेळ गद्याला द्यावा, थोडा वेळ पद्याला द्यावा. स्थूल पाठाला काही रोज वेळ देण्याचा प्रश्न नाही, 2च आहे, पटकन होतात ते. कधीतरी तुम्ही शब्द हे रोज साईड बाय म्हणावे, पण ते शब्द एकाच दिवशी 1 तास म्हटले असं करू नये. एका दिवशी 1 तास म्हणण्यापेक्षा 4 दिवस 15-15 मिनिटं म्हणा. तसंच गद्याचाही भाग आहे, पण अपठित साठी विशिष्ट वेळ द्यावा. मी आज रविवार आहे, आज मी अपठित करणार यादी, तर तसा अभ्यास करावा. शब्दाचं तसं होत नाही, आज मी रविवार आहे, आज मी हे एवढे शब्द पाठ करणार, असं होत नाही. आज माझा रविवार आहे, आज मी हे 5 अपठित उतारे करणार, तर तसं तुम्ही करू शकता. अपठितला एकाच वेळी खूप वेळ देऊन ती कव्हर करणं यावर भर द्यावा. आणि बाकीचा जो भाग आहे हा रोज करणं, त्याने तुम्हाला अचानक येईल असं होणार नाही. म्हणजे मी शब्द पाठांतराला रोज वेळ दिला आणि मला चाचणीला मार्क मिळाले असं होणार नाही. कदाचित चाचणीला मला शब्द पाठांतरात 0 मार्क मिळतील, कारण मी केलेले शब्द हे अचूक झाले नव्हते, लेखनात मी चुकलो, अशाला वेळ जातो. पण अपठितचं तसं नाहीये. मी 10 श्लोक केले, त्यातले 2 श्लोक आले, मला 4 मार्क मिळणारच. म्हणून अपठित वरती पहिला भर, लेखन कौशल्यावर भर, धडा वाचनावर भर, त्याबरोबर पुन्हा व्याकरणचा अभ्यास. व्याकरणमध्ये नियमितताही अपेक्षित आहे. सर आता हा जो मे महिना आहे त्याच्यात सुट्टी आहे मुलांना, तर मग त्याचं नियोजन कसं करायचं मे महिन्याचं? नियोजन मी असंच म्हणेन की मे महिन्यामध्ये गद्य भागाचा आणि दिव्य खूप विचार करण्याची गरज नाही. गद्य भागावरती चर्चाही वर्गामध्ये होते,
गद्य भागावरती वर्गामध्ये चर्चा होते. राहतो तो भाग 8वी 9वीचं व्याकरण, म्हणजे 8वी 9वीतील तुम्हाला काही कन्सेप्ट कळलेल्या नसतील, प्रयोग असतील किंवा काय, ते जरी बाजूला ठेवला तरी 8वी 9वीला जे शब्द होते हे तुम्ही वाचू शकता. ते सहज रोज जरी वाचले महिनाभर, मी पाठ करा असंही नाही म्हणत आहे, रोज वाचा त्याला. आज त्यांच्याकडे फक्त त्यांनी आज व्याकरणला वेळ अधिक देऊ शकतात ते, म्हणजे बाकीच्या वेळी 15 मिनिटं म्हणतो तर आज तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ अशी 15-15 मिनिटं म्हणतो, कारण आज तुम्हाला वेळ आहे. त्यामुळे ते शब्द म्हणणं, धातू म्हणणं यावरती 8वी 9वी जर शब्द आणि धातू म्हणणं यावर भर द्या. आणि 9वी 10वीचं कुठे जर मार्गदर्शन तुमचं झालेलं असेल सुरू, तर तिथे शिकवलेल्या भागालाही थोडं थोडं बघायला हरकत नाही. अगदीच नसेल तर ज्याचं संस्कृतवर प्रभाव आहे चांगलं, पूर्वीचं चांगलं वाचनाची वगैरे काही जणांना येत असते, म्हणजे डायरेक्ट अपठितला घ्यायला हरकत नाही, कारण वर्गात अपठितला वेळ मिळत नाही, शिक्षक देऊ शकत नाही पुरेसा वेळ. तर त्यांनी थोडं थोडं अपठितही बघायला हरकत नाही, थोडंसं मराठीचा संस्कृतचाही सराव करायला हरकत नाही. काही एखादी कथा जर वाचून कळत असेल तर ती वाचून काढावी, असाही एक प्रयत्न करायला हरकत नाही. गद्यपद्य शिकवून झालं, शिकवताना करणं हे गद्यपद्य अधिक सोयीस्कर ठरतं, कारण आपल्याला ती दृष्टी मिळते. सर, आजच्या या भागातला आपला एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की काही मुलं असतात त्यांचा 8वी आणि 9वीचा बेस जो असतो तो पूर्णपणे क्लिअर नसतो. त्या 8वी 9वीत त्यांचं काय होतं तर की संस्कृतमध्ये त्यांचं दुर्लक्ष होतं पूर्णपणे आणि इतर विषयांकडे ते लक्ष देतात किंवा त्यांच्यामध्ये तितका सिरियसनेस नसतो संस्कृतबाबत. मग ती जेव्हा मुलं 10वीत येतात तेव्हा 10वीचं त्यांना एक बर्डन जाणवतं की 10वीत माझं संस्कृतबद्दल काय होणार आहे, किंवा संस्कृत हा विषय ते ऑप्शनला टाकतो असं म्हणतात की मग त्या मुलांसाठी काय आशेचं किरण आहे का? नक्की आहे. म्हणजे ही काही मुलं नाही, अशी बहुसंख्य मुलं असतात असं मला म्हणावंसं वाटेल, कारण वर्गातील 50% मुलं संस्कृतमध्ये फार चांगली असतात 8वी पासून. उरलेली 30%, काही 10% मुलं ही अजिबातच करायला बघत नाही, पण 30% मुलं अशी असतात की ती 10वीला करूया म्हणतात. आणि अशाही 30% उरलेल्या मुलांचे मार्क हे वाढलेले दिसतात, कारण ते तिथे अभ्यासाला सुरुवात करणं हे फार आवश्यक आहे. आणि याला एकच गोष्ट मी सांगेन की तुम्ही मोठ्याने वाचन सुरू करा घरामध्ये, आपोआप मार्क वाढत जाणार. 10वी ही 9वी पेक्षा फार सोपी आहे आणि एक साचेबद्धता जर त्या मुलाने आणली, रोज थोडा वेळ देणं यावरती मी भर देईन. असं करू नये की आज परीक्षा आली आणि उद्या दिवाळीच्या सुट्टीत मी बघेन, असं होणार नाहीये. संस्कृत काय किंवा अन्य भाषे, तर संस्कृतला तुम्ही भले एका दिवशी 5 तास देण्यापेक्षा 5 दिवस 1-1 तास द्या. असं जर केलं तर त्या सर्वच मुलांचे मार्क वाढतात. आणि संस्कृत कच्चं असणं हे बहुसंख्य ठिकाणी असतं, पण वर्षाच्या शेवटी तीच मुलं असं सांगतात पेपरला बाहेर पडताना की मला पेपर चांगला गेला. कदाचित चाचणीचे जे टक्केवारी काढतात त्याच्यात त्याला सगळ्यात कमी मार्क संस्कृतला असतील, पण वार्षिकला मार्क संस्कृतमध्ये जास्तीच असतात असा अनुभव आहे बहुसंख्य मुलांच्या बाबतीत. 95% मुलांचं मी हे बोलतो, त्यांना वार्षिकचे मार्क संस्कृतमध्ये चांगले. आणि जे सगळ्यांचेच मार्क वाढवावे यासाठी मी असं म्हणेन की वेळ द्या, त्या विषयाला वेळ द्या, कंटाळा करू नका, त्याची गणित घालत राहू नका की मी हे दिलं आणि मला अजूनही हे येत नाही. ते एक कोडं असतं, सगळे रंग एका रंगी देण्यासाठी एखादा रंग वाकडा असून त्या खेळण्यामध्ये चालत नसतं, एकाएकी सगळे रंग एका रांगेत येतात. तसं ते कोडं आहे, जानेवारी महिन्यात क्लिअर होईल तुमचं. तर त्या मे महिन्यापासून ज्यांनी वाचन केलंय त्याचं सगळं कोडं हे ऑगस्टला क्लिअर होईल, पण तुम्ही वेळ द्या. आणि आज मी पी हळद आणि हो गोरा असं जे आहे असं होणार नाही, आज वाचलं आणि मला उद्या आलं असं होणार नाहीये. त्याला वेळच लागतो आणि ही अवस्था बहुसंख्य मुलांची आहे. त्यामुळे ते त्यांनी जाणावं की ही बहुसंख्य मुलांची अवस्था आहे की मीच मागे आहे असं नाही, आणि मी केल्यावर मार्क वाढू शकतो. केलं पाहिजे हे त्यातलं महत्वाचं आहे. आणि घरात मोठ्याने वाचा. पालकांनाही बऱ्याचदा आव्हान करावं असं वाटतं मला की तुमच्या कानावर किती वेळा संस्कृत घरात आलंय. तो मुलगा 8वीत असतो शाळेमध्ये आणि 8वीत जसा सुभाषित म्हणतो नवीन विषय असल्यामुळे आणि तुम्हालाही गोडवा वाटतो, तसा तो मुलगा संस्कृत किती वेळा वाचतो. आणि वाचत नसेल तर असं समजा की त्याला लावा वाचायला, त्याची तुम्ही परीक्षा आणि गुणांची सांगड घालू नका. त्याचा बेनिफिट हा 100% मिळणार, पण ते कानावर तुमच्याही पडू नये. तुमच्या पडलं म्हणजे तो वाचतोय, ते त्याच्याही कानावर पडतोय आणि त्याचा बेनिफिट हा वार्षिकला दिसणार. दरवेळेस तो लिहिताना दिसला म्हणजे अभ्यास करतो असा अर्थ घेऊ नये, हे तिथे सांगायचं. सर, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे सर, असं कुठल्या मुलाचं झालं की त्याने आता आपला हा एपिसोड बघितला नाही, पण काही काळाने त्याला किंवा सामायिक परीक्षेनंतर जर कुठल्या मुलाचे डोळे उघडले की आता मला संस्कृत कठीण जात आहे,
तरी सुद्धा त्याला चान्स आहे का संस्कृत? आहे शेवटपर्यंत संधी असते. आणि शेवट काय आहे की त्यांनी थोडस वैयक्तिक भेटलं पाहिजे की हे आता मार्गदर्शन बऱ्याचदा कॉमन होत असतं. आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात. हाताचे बोट समान नाही, प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. काही जणांचं पाठांतर चांगलं असतं पण लिखाणात ते चुकत असतं. आणि तो त्याचा दोष एकदा दूर केला, त्याच्यासाठी एक तासभर दिला तर सगळं चित्र पलटून जातं. की आजही बहुसंख्य मुलांना अर्ध अक्षर लिहायला माहितीच नसतं, अर्धा म येतो बऱ्याचदा. आणि तो अर्धा म लिहत नाही म्हणून अनेक ठिकाणी मार्क जातात. सगळं पाठ आहे पण अर्धा म लिहायचा आहे. मग तिथे तेव्हा त्याला वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं. तिथे आजूबाजूला कोण जर असेल तर थोडंसं जाणं आणि शेवटच्या क्षणाला लिहून दाखवणं मला काय येतंय. शेवटच्या क्षणाला सुरुवातीला तुम्ही केल्यानंतरही लिखाण हा यातली महत्वाची पायरी आहे. कारण ते एकदा तरी तुम्ही जरा तुम्हाला जे जे येते श्लोक येत आहेत तर एकदा तरी लिहून दाखवा. मी माझे पाठ आहेत आणि मी सगळं पाठ केलंय, ह्रस्व दीर्घ कुठे काय आहे, तर तसं चालत नाही. शेवटच्या क्षणी तुम्ही एकदा ते लिखाण. आणि म्हणून मी दरवेळी असं म्हणतो की तुम्ही पेपर आपले जे जे होतात, काही सराव जादा सोडवतात, ते पेपर एकसंध घ्या, त्यातल्या चुका बघा काय झाल्या. काही अशा कॉमन चुका तुम्हाला सगळ्यात पेपरना आढळतील लेखनाच्या, त्या सुधारता येतात. मग त्याला वैयक्तिक काही गोष्टी टिप्स देता येतात. मग काही त्याला सांगता येतात की सध्या हे तू बाजूला ठेव, ते कॉमन मी आता सांगू शकत नाही. काही मी म्हटलं की धातू करूच नका तर तो चुकीचा आहे सध्या सुरुवातीला. पण विद्यार्थी कसा आहे, त्याचा अभ्यास किती आहे, तो किती टक्के मिळवतो, याच्यावर त्याला ते सांगितलं जातं. ते शिक्षक सांगत असतात की आता हे नाही झालं तरी चालेल, तू आधी ह्यावर भर दे. तो विद्यार्थी कोण आहे आणि कसा आहे याच्यावर ते मार्गदर्शन होत असतं. पण भेटत केलं पाहिजे. मार्क हे तुमच्या अपेक्षेपेक्षा वाढत जातील. मार्क हे तुमच्या अपेक्षेपेक्षा वाढत जातील असं सर म्हणतात. धन्यवाद सर, तुम्ही आपला मौल्यवान वेळ आपल्याला दिला आणि आपल्या मुलांना अतिशय डीपमध्ये आणि सुंदरपणे मार्गदर्शन केलं. तर आज आपल्यासोबत होते देऊस्कर सर, त्यांनी आपल्याला त्यांचा मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या कोकण नाऊच्या या 10वी पायरी या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एक मार्गदर्शक शिक्षकांसोबत, त्यांच्याशी चर्चा साधूया आणि त्यांचे मार्गदर्शन मिळूया. तोपर्यंत इथेच थांबतो. पाहत रहा कोकण नाऊ चॅनल, आपल्या हक्काचं.